नमस्कार, सुप्रभात. आज पुढचा 7वा आणि 8वा समास आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी सुरुवात करते आहे स्मितांजली जोगळेकर. नमस्कार. मुक्ताईंच्या ताटीचे अभंग आहेत, त्याला साधर्म्य असा हे अभंग आहे. सुरुवात करते. सोडूनी असा हा लढीवाळ हे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. तुम्ही ज्ञान ज्योत माऊली सुखाची, तुम्ही थोर संत माऊली जगाची, मुलावरी आई कधी रागवे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. तुम्ही रागलोभा पलीकडे जावे, तुम्ही शांती माया क्षमाशील भावे, अश्रुसागराचा कुणी पाहिला का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. शब्द एक एक थेंब अमृताचा, पुन्हा ऐकवावी ओघवती वाचा, आतुरले विश्व सारे उशीर आता का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. सोडूनी असा हा लढीवाळ हे का, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका, जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका, मुक्ताईचे ऐका. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ,
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। या दशकामध्ये आपण जे आतापर्यंत जे समास पाहिले त्या सगळ्या समासांमध्ये समर्थांनी आपल्याला प्रथम हा जीव कसा निर्माण झाला, या जीवाचं स्वरूप काय आहे हे सांगितलं। हा जीव या सृष्टीमध्ये एकटाच नाही, तर या जीवा व्यतिरिक्त अनेक जीव या सृष्टीमध्ये आहेत आणि म्हणूनच त्याला जगत असं नाव दिलं। आणि म्हणूनच या जीवाला या जगताचं स्वरूप काय आहे हे सुद्धा कळलं पाहिजे, म्हणून समर्थांनी जगताचं स्वरूप काय आहे ते सांगितलं। म्हणजे एका बाजूला व्यष्टी आहे म्हणजे हा जीव आहे, आणि दुसऱ्या बाजूला समष्टी म्हणजे ही सगळी सृष्टी आहे। त्यामुळे व्यष्टी आणि समष्टी हा जीव आणि ब्रह्मांड हे नक्की कसं तयार झालं, कशा पद्धतीने ते आता सध्या उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे ते पूर्वी कसं तयार झालं, आता ते कसं आहे आणि ते परत लयाला कसं जाणार आहे। लयाचे त्या दृष्टिकोनातून प्रकार सांगितले, पंच प्रलय प्रकार म्हणजे 2 प्रलय या जीवाचे सांगितले, 2 प्रलय या सृष्टीचे सांगितले, आणि 5वा प्रलय हा या 4ही प्रलयांपेक्षा वेगळा आहे ते सांगितलं। पण ज्या वेळेला नुसता जीव आणि जगत असा ज्या वेळेला विचार आम्ही करतो, त्यावेळेला अजून एक फॅक्टर मध्ये येतो आणि तो म्हणजे ईश्वर। मग समर्थांनी तो ईश्वर हा जीव आणि जगतापासून वेगळा कसा आहे ते सांगितलं, आणि त्या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे तेही सांगितलं। ईश्वर हा जीवापासून आणि जगतापासून वेगळा नाही कुठल्या अनुषंगानं, तर ईश्वर सुद्धा या सृष्टीमध्येच सृष्टीचा एक भाग असल्यामुळं ईश्वर सुद्धा हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे। म्हणजे आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचा बनलेला आहे, आणि तो सत्व रज आणि गुण, सत्व रज आणि तम या 3 गुणांचा बनलेला आहे। म्हणजेच अष्टधा प्रकृती, म्हणजेच आम्ही तिला महामाया म्हणतो, त्या महामायेपासून त्या अष्टधा प्रकृतीपासून हे ईश्वरही तयार झाले, आणि हा जीवही तयार झाला, आणि जगतही तयार झाला। म्हणजे हा आमच्या तिघांमध्ये असणारा कॉमन फॅक्टर आहे की जीव, जगत आणि ईश्वर हे तिन्ही या जगामध्येच असल्यामुळे आम्ही पंचमहाभूतांचे आहोत, आणि आम्हाला 3 गुण आहेत। आपण जीवाचा विचार केला तर माझं शरीर मला दिसतं,
हे शरीर हे पंचमहाभूतांमध्ये आहे. म्हणजे काय आहे तर माझ्या शरीरामध्ये पोकळी आहे, आकाश आहे, स्पेस आहे. माझ्या शरीरामध्ये वायू आहे, कारण त्या वायूवर तर मी जगतो. याच्यावर कुणालाच शंका घेण्याचं कारण नाही की वायूचं माझ्यासाठी म्हणजे या जीवासाठी काय महत्वाचं रूप आहे, स्वरूप आहे हे माझं मलाच माहिती आहे. तर मी सुद्धा त्या वायूचाच बनलेला आहे. माझ्याच शरीरामध्ये आकाश, वायू, अग्नी म्हणजे अग्नितत्व म्हणजे फायर हे सुद्धा आहे. याचं कारण असं आहे की पोटातला अग्नी असेल त्याच्यामुळे तर मला भूक लागते आणि त्याच्यामुळेच तर मी खाल्लेलं अन्न पचवू शकतो. म्हणजेच हे जे यंत्र आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंट चालण्यासाठी हे सगळे वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी आणि पृथ्वी हे जर केलं तर या पृथ्वीपासूनच आम्ही सगळेजण जन्मलेले आहोत. या मातीमध्येच आम्ही जन्मतो आणि या मातीमध्येच सगळ्यात शेवटी आम्ही शरीर पडल्यानंतर जातो. आणि मातीमध्ये जी काही तत्व आहेत तीच आमच्या शरीरामध्ये किंवा आमच्या ब्लडमध्ये हे सगळी तत्व असतात. आणि म्हणूनच ज्यावेळेला आम्ही ब्लड सॅम्पल देतो आणि ज्यावेळेला रिपोर्ट बघतो त्यावेळेला आम्हाला हे सगळे तत्व, कॅल्शियम असेल किंवा आयर्न असेल, हे सगळे आपल्याला माहिती आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की ज्या वेळेला आम्ही नेहमी म्हणलं जातं अध्यात्मामध्ये की आम्ही मायेमध्ये आहोत, आम्ही प्रकृतीमध्ये आहोत, याचाच अर्थ असा आहे की या सर्व गोष्टींपासून मी बनलेला आहे. जे मला कळायला अतिशय सोपं आहे, कारण ते मला दिसतं. कारण जसा मी बनलेलो आहे तसंच ही सगळी सृष्टी म्हणजे जगत बनलेलं आहे. कारण प्रत्येक जर आम्ही जीव बघितला तर प्रत्येक जीव सुद्धा पंचमहाभूतांचाच आहे. प्रत्येक जीवाला त्याचा त्याचा स्वभाव आहे, प्रकृती आहे, ऍटिट्यूड आहे, माइंडसेट आहे असं आम्ही म्हणतो. आणि म्हणून प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. म्हणजे नुसतं जीव आणि जगत त्याच्यामध्ये नुसते मनुष्य प्राणी येत नाहीत, तर त्याच्यामध्ये सर्व प्राणी येतात, पशु पक्षी येतात आणि त्यांना सुद्धा त्यांचाही देह, त्यांचंही शरीर हे पंचमहाभूतांचंच आहे. आकाश, वायू, अग्नी, आपण, पृथ्वी. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना अंतःकरण म्हणजेच त्यांचाही स्वतःचा स्वभाव आहे, सत्व, रज आणि तम. म्हणूनच वाघाचा स्वभाव हिंस्र असेल, सिंहाचा स्वभाव हिंस्र असेल, पण गायीचा स्वभाव हा अतिशय सॉफ्ट असेल, सात्विक असेल. आणि हे जर आम्ही जर बघितलं तर आम्हाला एक आहा मोमेंट येतो, युरेका मोमेंट येतो की अरे या संबंध सृष्टीमध्ये जसा मी आहे तशी सृष्टी आहे. जे जे माझ्यामध्ये आहे तेच या सगळ्या सृष्टीमध्ये आहे, जे व्यष्टीमध्ये आहे तेच समष्टीमध्ये आहे. आणि म्हणून दोन प्रलय सुद्धा समर्थांनी सांगितलंय मागच्या समासामध्ये की मी ज्या वेळेला गाढ झोपायला जातो त्यावेळेला मी गाढ झोपतो त्यावेळेला माझ्यासाठी ही सृष्टी नाही, माझ्यासाठी हे जगत नाही. आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे की ज्या वेळेला मी दिवसा डोळे उघडून ज्ञानेंद्रियांनी सगळे इनपुट डिव्हायसेसनी मी या सगळ्या सृष्टीची इंटरॅक्ट करतो, डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, वेगवेगळे आवाज ऐकतो, टच करतो, गंध घेतो, अशा पद्धतीने मी ज्यावेळेला या सृष्टीमध्ये इंटरॅक्ट करतो, इतर माणसांशी ज्यावेळेला इंटरॅक्ट करतो त्यावेळेला मी जागा असतो. म्हणजेच मी दिवसा एका स्टेटमध्ये म्हणजे एका अवस्थेमध्ये असतो, त्यालाच जागृत अवस्था म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेला मी गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेला मी निद्रा अवस्था, गाढ निद्रा अवस्था म्हणजेच सुषुप्ती अवस्था असं म्हणलेलं आहे. थोडासा विचार केला तर सुषुप्ती अवस्थेमध्ये मला माझ्या शरीराचं भान नाही, म्हणजे मी या पंचमहाभूतांचा बनलेलो आहे ह्याचंही मला भान नाही, मला कल्पना नाही, मला जाणीव नाही, मला समजत नाही. नवे नवे मी माझ्या आत माझा स्वभाव म्हणजे जो अंतःकरण आपण जो म्हणलेला आहे सत्व, रज आणि तम, तो सुद्धा अस्तित्वात नाही असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि समर्थांनी आम्हाला सांगितलंय की कुठलीही गोष्ट ऑन फेस घेऊ नका, कुणीतरी सांगताय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सायन्स प्रमाणे प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव घ्या, डीप मध्ये जावा, क्वेश्चन्स विचारा. तुम्हाला जर त्याचा अनुभव आला तरच ते ऍक्सेप्ट करा, अथवा तुम्ही ऍक्सेप्ट करू नका. अतिशय सायंटिफिक अप्रोच, अतिशय लॉजिकल अप्रोच समर्थांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि गाढ झोपेमध्ये आम्हाला सगळ्यांचा अनुभव आहे की मी कुठे आहे मला माहिती नाही, मी कुठे झोपलोय मला माहिती नाही, माझं शरीर आहे का नाही हे सुद्धा मला माहिती नाही. नवे नवे माझ्या कुठल्या भावना आहेत, मी सुखी आहे का दुःखी आहे
हे सुद्धा मला त्यावेळेला कळत नाही. त्यावेळेला मी पूर्णपणे स्वतःसाठी लयाला गेलेलो आहे. लयाला गेलेलो म्हणजे आय एम नॉट एक्झिस्टंट, मी तिथे नाहीच. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला मी उठतो त्यावेळेला मी परत जागृत अवस्थेमध्ये येतो आणि त्यावेळेला मी परत नॉर्मल व्यवहार करायला लागतो. म्हणजे परत एकदा मी या स्थितीमध्ये येतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे उत्पत्ती म्हणजे माझी उत्पत्ती, म्हणजे माझा जन्म, या शरीराचा जन्म ज्यावेळेला झाला असेल त्यावेळेला माझा लय म्हणजे या शरीराचा लय ज्यावेळेला मी मृत्यू पावणार आहे त्यावेळेला. आणि ह्या माझ्या शरीराच्या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये असे अनेक जितके दिवस मला मिळालेले आहेत, जितक्या रात्री मला मिळालेले आहेत, त्यावर प्रत्येक रात्री माझा स्वतःचा एक प्रलय म्हणजे लय झालेला आहे. तो कशाच्या अनुषंगाने झालेला आहे? तर तो फक्त ह्या शरीराच्या आणि या मनाच्या अनुषंगाने झालेला आहे. म्हणजे गाढ झोपेमध्ये शरीर नाश पावलंय का? शरीर नाश पावलेलं नाही. गाढ निद्रेवस्थेमध्ये माझं मन म्हणजे माझं अंतःकरण, म्हणजेच मी शब्द वापरतो सूक्ष्म शरीर नष्ट झालेलं आहे का? नाश झालेला आहे का? नाही. मग काय नाश झालेला आहे? ते फक्त टेम्पररी माझं शरीर माझ्यापासून दूर गेलेलं आहे. शब्द वापरतो काळजीपूर्वक. मीच त्या शरीरामध्येच आहे, मी त्या शरीरामध्येच गाढ झोपलेलो आहे, पण माझ्यापासून ते शरीर दूर गेलेलं आहे. म्हणजेच काय? तर मला त्या शरीराची जाणीव नाही. मला त्या शरीराची शरीर मला आहे का नाही ते मला समजत नाही. तसंच स्थूल शरीर हे स्थूल शरीर झालं म्हणजे माझं शरीर. तसंच माझं दुसरं शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर म्हणजे माझं अंतःकरण, की जे मला दिसू शकत नाही आणि ते सुद्धा लयाला गेलेलं असल्यामुळे मला भावना नाहीत, मला इमोशन्स नाहीत, मी सुखी दुःखी नाही, मला पेन होत नाही, मला काहीही होत नाही. आणि म्हणून 3 अवस्था किंवा 3 शरीर म्हणजेच माझ्या आता बघा काळजीपूर्वक, की ज्यावेळेला मला हे माहिती नसतं त्यावेळेला मी एकाच लेअर मध्ये जगतो. आणि तो कुठला लेअर? स्थूल शरीर. म्हणजे आपण जर रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसाला जर विचारलं की अरे शरीराचा मृत्यू म्हणजे काय, तर तो म्हणे शरीराचा मृत्यू म्हणजे शरीराचा मृत्यू. मी जन्माला आलो म्हणजे शरीराने जन्माला आलो आणि मी मरतो म्हणजे शरीराने मृत्यू झाला म्हणजे संपलं काम. त्याच्या दृष्टीनं तो एकाच लेअर मध्ये आहे, तो एकाच पातळीवर आहे, तो म्हणजे स्थूल पातळीवर आहे. या शरीराच्या पातळीवर तो फक्त विचार करतो आणि त्या शरीराच्या पातळीवर, त्या शरीराच्या दृष्टिकोनानं, शरीराच्या अनुषंगाने जर मी विचार केला तर मला एकच लेअर आहे. म्हणजे मी शरीरामध्ये आहे आणि मी शरीर आहे आणि मी शरीरामध्ये राहतो. मी पाहिजे तसं उपभोगतो, कंपनीत जातो, खातो, पितो, उठतो, बसतो, झोपतो, सगळं व्यवहार करतो आणि एक दिवस मरून जातो. हा आहे सामान्य माणूस, हा आहे अज्ञानी माणूस शास्त्राच्या दृष्टिकोनातून, की ज्याला माहिती नाही की अरे या 2 लेअरच्या सुद्धा आत अजून तुझे लेयर्स आहेत. म्हणजे 3 लेयर्स आहेत. म्हणजे अध्यात्म किंवा दासबोध आम्हाला काय सांगतं, तर आम्हाला पहिल्यांदा सांगतं की अरे तू आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये तू फक्त एकाच लेअरमध्ये, एकाच पातळीमध्ये जगलेला आहेस आणि ते म्हणजे तुझी शरीराची पातळी, म्हणजेच या स्थूल शरीराची पातळीवर तू जगतोयस. ज्या वेळेला तू विचार करतोस, ज्या वेळेला तू सुखदुःख भोगतोस, ज्या वेळेला तू बुद्धीनं विचार करतोस, ज्या वेळेला तू मनाने संकल्प विकल्प करतोस, पॉझिटिव्ह थॉट, निगेटिव्ह थॉट अशा पद्धतीने विचार करतोस, त्यावेळेला या शरीरामध्ये असून सुद्धा तू तो विचार करतोस. आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणजेच आमच्या आत याच शरीरामध्ये, याच डोक्यामध्ये, या मेंदूच्या पेक्षा सुद्धा, मेंदू सुद्धा स्थूल आहे कारण कवटी उघडल्यानंतर डॉक्टरांना मेंदू दिसतो, पण त्या मेंदूच्या सुद्धा आत सूक्ष्म असं काही आहे की जे अंतःकरण आहे, की जे वायुमय आहे. हे आपण मागच्याला बघितलं आहे. आणि म्हणून आमच्या शरीरामध्ये सुद्धा, या स्थूल शरीरामध्ये एक सूक्ष्म अंतःकरण, वायुरूप अंतःकरण आहे आणि ती माझी दुसरी लेवल किंवा दुसरी पातळी आहे. म्हणजे मी माझ्याच ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सोपा आहे सांगायला की मला माझ्यामध्ये 3 लेवल्स आहेत. एक म्हणजे बॉडी, माइंड अँड सोल. सोल हा शब्द ऍक्च्युली इंग्लिशमध्ये आहे, पण आम्ही शास्त्रामध्ये त्याला आत्मा हा शब्द वापरलेला आहे. अजूनही इंग्लिशमध्ये ह्या सगळ्या संकल्पना अजून एवढ्या क्लिअर झालेल्या नाहीत. त्या हळूहळू होतील, पण आमच्याच ऋषीमुनींनी ह्या सगळ्या संकल्पना आमच्या
सनातन धर्मामध्ये अनेक वर्षापासून वेदांपासून उपनिषदांपासून गीतेमध्ये सांगितलेले आहेत, त्याच दासबोधामध्ये समर्थांनी आपल्या समोर सोप्या भाषेत मराठी भाषेत सांगितले आहे. म्हणजे थोडक्यात 3 लेयर झाले, 3 पातळी झाले माझ्याच शरीरामध्ये. एक हे स्थूल शरीर की जे दिसतं, ती एक पातळी झाली, ती एक लेवल झाली. त्याच्यापेक्षा सूक्ष्म म्हणजे वरची लेवल म्हणजे सूक्ष्म पातळी म्हणजे अंतःकरणाची पातळी म्हणजे माइंड, किंवा आपण त्याला ॲटिट्यूड म्हणतो इंग्लिशमध्ये, की प्रत्येक माणसाचा एक स्वभाव आहे, प्रत्येक माणसाची एक प्रकृती आहे, इंडिव्हिज्युअल प्रकृती आहे. तो स्वभाव, ती प्रकृती म्हणजेच मागच्या वेळेला आपण खूप डिस्कशन केलं होतं क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये, की ती माझी अंतःकरण, आणि ते अंतःकरण घेऊन मी हे शरीर सोडतो. म्हणजे ती जी पातळी झाली ती ह्या स्थूल शरीराच्या पातळीच्या पेक्षा थोडी वरती आहे, जी मला दिसत नाही पण ती मला अनुभवायला येते. आणि आमच्यापैकी कुणीही म्हणू शकत नाही सायंटिफिकली की मला ते सूक्ष्म शरीर माहिती नाही, कारण ज्या अर्थी मी विचार करतो, ज्या अर्थी मला इमोशन्स आहेत, ज्या अर्थी मी सुखीदुःखी होतो, शरीराने सुखीदुःखी होत नाही, तर मी मनानी अंतःकरणाने सुखीदुःखी होतो. मनानी मला शरीराला जरी पेन असलं तरी ती पेन मला मनानी कळते काळजीपूर्वक. जर आम्हाला जर फूल दिली तर आम्हाला शरीराला जरी पेन होत असेल तरी सुद्धा आम्हाला ती मनाला कळत नाही, कारण मनाला डिटॅच केलेलं आहे. अटॅच अँड डिटॅच इंग्लिशमध्ये चांगले शब्द आहेत, की ज्या वेळेला मन हे शरीरापासून डिटॅच असतं त्यावेळेला शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी केली जाते. म्हणजे त्या मनाला पेन होत नाहीत, शरीराला पेन होतात. कारण जर सर्जरी करताना जर कट घेतला, इन्सिजन घेतला तर ब्लड वाहतं. म्हणजे जर असं जर असेल तर आमच्यामध्येच आत 3 पातळ्या आहेत, 3 लेवल्स आहेत. खालची पातळी लोएस्ट लेवल ही स्थूल शरीर, त्याच्या वरची पातळी अंतःकरण लेवल सूक्ष्म शरीर, आणि तिसरी लेवल म्हणजे या दोघांनाही अस्तित्व देणारी, या दोघांनाही चैतन्य देणारी तिसरी पातळी म्हणजेच आत्मस्वरूपाची पातळी. आणि म्हणून ज्या वेळेला शरीराचा लय होतो, रात्री गाढ झोप, आम्हाला शरीराचा लय झाला तरी तो खरा लय नाही, मनाचा लय झाला तरी सुद्धा तो खरा लय नाही. पण ज्या वेळेला, म्हणून तर आम्ही दुसऱ्या दिवशी गाढ झोपे म्हणून झोपलेलो असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी उठतो. याचं कारण असं आहे की रात्री शरीराचा लय झालेला आहे, स्थूल शरीराचा, सूक्ष्म शरीराचा लय झालेला आहे, पण त्या आत्म्याचा, आत्मस्वरूपाचा लय झालेला नसल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी गाढ झोपलेलो असलो तरी सुद्धा मी म्हणतो की मी गाढ झोपलेलो होतो, मी सुखी दुःखी होतो हे मला कळलं नाही, माझ्या शरीराला लागलेलं होतं हेही मला कळलं नाही, पण ह्या दोघांना काहीतरी झालेलं होतं आणि ते मला कळलेलं नाही. हे ज्याला कळलं तो माझा आत्मा आहे, तो माझा आत्मस्वरूप आहे, आणि तो एकच आत्मस्वरूप आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आणि ते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं सर्वांच्या आत अखंड असल्यामुळे, एकच असल्यामुळे ती जी लेवल आहे ती आत्मस्वरूपाची लेवल आहे, ती सर्वार्थानं सर्वोत्कृष्ट लेवल आहे. आणि म्हणून आम्ही अज्ञानी का, जेवढे आम्ही ज्या पातळीवर आहोत, ज्या पातळीने आम्ही जीवन जगतो त्या पातळीवर आम्ही तसे होतो. आता काळजीपूर्वक आजचा या समासाची सुरुवात आपण करण्याच्या आधी बघूया की आतापर्यंत आपण जे बघितलं ते मागच्या 2, 3, 4 रविवारी आपण पाहिलेलं होतं. आता पुढचा विषय, कारण हे समजल्याशिवाय हा विषय आपल्याला समजणं अवघड आहे. कारण या समासामध्ये पहिल्यांदा समर्थ प्रश्न विचारतात, श्रोता प्रश्न विचारतो की अरे आता मला कळलं की हा जीव ह्या 3 लेवलमध्ये आहे. म्हणजे कोण? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, बॉडी, माइंड अँड सोल. सामान्य माणसं आम्ही सर्वजण स्थूल शरीरामध्ये जगतो, कारण वी आर अटॅच टू अवर बॉडी, वी आर अटॅच टू अवर माइंड. आणि म्हणून त्या लेवलला जगत असल्यामुळे वी गेट डिस्टर्ब इफ एनिथिंग हॅपन्स टू माय बॉडी. I get disturbed if anything happens to my mind, कारण मी जर सुखी दुःखी झालो तर मी डिस्टर्ब होतो. आणि म्हणून मी ज्या लेवलला जगतोय, ज्या पातळीवर जगतोय, त्याच्यावरून मी किती अधिकारी आहे हे आम्हाला कळतं. म्हणजे अज्ञानी माणूस किंवा आम्ही सर्वजण
ज्या वेळेला अज्ञानी होतो, आम्हाला हे माहिती नव्हतं, त्यावेळेला आम्ही फक्त स्थूल शरीरामध्ये जगत होतो. आता आम्हाला थोडंसं आम्ही साधक झाल्यामुळे, दासबोध वाचल्यामुळे, हे थोडंसं अभ्यास केल्यामुळे आम्हाला निदान एवढं तरी कळलं की अरे या शरीरामध्ये 3 लेवल्स आहेत. या शरीरामध्ये जरी मी जगत असलो तरी सुद्धा मी शरीर नाही, म्हणजे मी या शरीरापासून वेगळा आहे, डिटॅच आहे. जरी हे शरीर माझं आहे तरी सुद्धा मी हे शरीर नाही. तसंच मी हे माझ्या अंतःकरण हे माझं आहे, त्यात नो डाऊट. माझं अंतःकरण माझं आहे, माझं मन माझं आहे, माझी बुद्धी माझी आहे, माझं चित्त माझं आहे, माझा अहंकार माझा आहे, म्हणजेच माझं सूक्ष्म शरीर हे सुद्धा माझंच आहे. त्याच्यापासून मी सुद्धा थोडासा डिटॅच झालो, म्हणजेच मी माझं स्वतःची सुखदुःख पाहू शकतो. मीच माझ्या स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहू शकतो की माझ्यामध्ये कुठले विचार येत आहेत. आणि म्हणून मी ज्यावेळेला मनापासून ज्यावेळेला डिटॅच होतो, त्यावेळेला अलिप्त होतो, साक्षी होतो, त्यावेळेला माझ्या मनामध्ये जरी दुःख असेल तरी मला एवढं दुःख जाणवत नाही. आणि म्हणून भगवंतानी आम्हाला सांगितलेलं आहे की तू जर साधक अशी आणि जर तुला सिद्ध म्हणजे अजून वरच्या लेवलला जायचं असेल तर तू नेहमी स्थूल शरीराच्या लेवलला जगू नकोस, सूक्ष्म शरीराच्या लेवलला सुद्धा जगू नकोस. तू काय कर तर तू बहिर्मुख हो, म्हणजेच तुझं अंतःकरण, म्हणजे तुझी बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी, तू काय कर तर त्याच्या पाठीमागे असलेल्या, आत असलेल्या, अजून सूक्ष्म असलेल्या आत्मस्वरूपामध्ये ठेव, की जे आत्मस्वरूप हे तुझं खरं स्वतःचं स्वरूप आहे, की जे निर्गुण निराकार आहे. बरोबर. आणि म्हणून आता आपल्याला विचार करायचा आहे की आम्ही कुठल्या लेवलवर आहोत आणि संत कुठल्या लेवलला आहे, ज्ञानी माणूस कुठल्या लेवलला आहे. आम्ही स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या लेवलमध्येच खेळत असतो. कारण का की आम्ही जीवन जगत असताना याच लेवलला खेळतो, किंवा कारण आम्ही बहिर्मुख आहोत. कारण आम्ही ज्यावेळेला उठतो त्यावेळेला आम्ही फक्त बाहेर लक्ष देतो, माझ्या शरीराकडे लक्ष देतो. माझं शरीर कसं चांगलं दिसेल, ते कसं मला नटवता येईल, मी कसा छान भांग पाडेन, मी कसं छान दिसेल, माझा चेहरा किती छान असेल, आणि माझ्याकडे बघितल्यानंतर सगळे लोक कसे हसतील आणि सगळे मला कसे बघितल्यानंतर मला चांगलं म्हणतील, याच्याकडे माझं लक्ष आहे. या शरीराच्या अनुषंगाने शरीराला किती कम्फर्ट मिळेल म्हणून मी कार घेतो, मी चांगल्या 3 BHK घरामध्ये राहतो, माझे बेडरूम सजवतो, छान बेड घेतो, आणि मी या शरीराला कम्फर्ट देण्याचा प्रयत्न करतो की मला असं वाटतं की अरे हे जर सगळं केलं तर मला आनंद मिळेल, मला सुख समाधानी मिळेल, मी शांत होईल. पण समर्थ इथे म्हणतात की अरे हा तुझा भ्रम आहे. मागचा समास आपण बघितला, भ्रमनिरूपण, की जोपर्यंत आम्ही स्थूल शरीराच्या लेवलवर आमचं जीवन जगतो त्यावेळेला आम्हाला कधीही आनंद मिळू शकत नाही. सुख समाधान शांती, या सुख समाधान शांती आणि आनंद हे याच्या डेफिनेशन म्हणजे काय की अत्यंत, म्हणजे इट इज ऍब्सोल्यूट हॅपीनेस, ऍब्सोल्यूट पीस. म्हणजे ज्या वेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी बहिर्मुख करतो, म्हणजे आम्ही शरीराला व्यवस्थित ठेवतो, चांगलं घर करतो, छान झोपतो, मस्तपैकी खातो पितो, त्यावेळेला आम्ही आनंदी होतो का? आम्ही आनंदी होतो, प्रश्नच नाही, म्हणून तर आम्ही करतो. पण आम्ही तात्पुरते आनंदी होतो, तो आनंद रिलेटिव्ह आनंद आहे. त्या विषयावर आपण अनेक वेळेला बोललेलो आहे की कार मी घेतल्यानंतर मी आनंदी होतो, नो डाऊट अबाउट इट. पण माझ्या मित्रानं माझ्यापेक्षा जास्त वरची कार घेतली, चांगलं मॉडेल घेतलं, चांगला मॅन्युफॅक्चरर असेल, तर त्या एका क्षणात माझा आनंद हा दुःखामध्ये बदलायला वेळ लागत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा हा आहे की जोपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये स्थूल म्हणजे या शारीरिक लेवलला पाहतो तोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही ऍब्सोल्यूट हॅपीनेस, ऍब्सोल्यूट शांती, सायलेन्स मिळणार नाही. मी थोडा आत गेलो, वरच्या लेवलला गेलो, आणि मी मनाच्या लेवलला, अंतःकरणाच्या लेवलला, सूक्ष्म शरीराच्या लेवलला मी जगायला लागलो, म्हणजे मी साधक झालो. कारण साधकाला आम्हाला सांगितलेलं आहे की सुख दुःखे समे कृत्वा. हे कशासाठी सांगितलंय? हे शरीरासाठी सांगितलं नाही, तर हे मनासाठी सांगितलेलं आहे की अरे मनानी तू सुख आणि दुःख याला जास्त अवाजवी महत्व देऊ नकोस. कारण हे सुख दुःख हे मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख आगमा पायमा नित्यम
तान तितिक्षस्व भारत. म्हणून भगवंत म्हणतात की अरे अर्जुना, तू कितीही प्रयत्न कर, जीवाचा आकांत करून आयुष्यभर तू कितीही प्रयत्न कर की ह्या सगळ्यातून मला आनंद मिळेल, सुख मिळेल, पण ते कधीही तुला शक्य नाही. कारण मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, हे जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यापासून जी मिळणारी जी तुला सुख आहेत, ही यांचं स्वरूपच असं आहे की कधीतरी सुख, कधीतरी दुःख, नव्हे खूप वेळेला दुःख आणि काहीच वेळेला थोडं थोडं सुख. हा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि समर्थांनी सांगितलं की अनुभव असेल तरच त्याच्यावर विश्वास ठेवा, अथवा ठेवू नका. म्हणजेच भगवंतांनी पण गीतेमध्ये ते सांगितलं की अरे शारीरिक लेवलवर मी राहिलो तर मला थोडं सुख मिळेल, थोडं दुःख मिळेल, पण जर मला ऍब्सोल्यूट हॅपीनेस आणि ऍब्सोल्यूट सायलेन्स पाहिजे असेल तर मला नुसत्या शारीरिक लेवलला डिटॅच होऊन चालणार नाही, नुसत्या मानसिक लेवलला, अंतःकरण लेवलला, सूक्ष्म शरीराला डिटॅच होऊन चालणार नाही, तर मी त्याच्या वरच्या लेवलला गेलो पाहिजे. आणि ती लेवल म्हणजे गेलो म्हणजे कुठं जायचं नाही, याच शरीरामध्ये राहायचं आहे, पण याच शरीरामध्ये राहून आत्मस्थित या स्थितीमध्ये, या अवस्थेमध्ये राहायचं आहे. आणि त्याच अवस्थेमध्ये सगळे संत राहतात. आणि हाच आजचा विषय आहे, मी शेअर करतो. आणि ते सुद्धा आमच्यासारखेच आहेत. बघा, जरी आम्ही कुठलेही संत घेतले, आता अलीकडच्या काळामध्ये जे आपण जे संत आहेत ते आपल्या सगळ्या संत समर्थ सुद्धा घ्या, स्वामी समर्थ घ्या, किंवा शेगावचे हे घ्या, किंवा गोंदवलेकर महाराज घ्या, किंवा माऊली घ्या, एकनाथ महाराज घ्या, नामदेव महाराज घ्या, कुठलेही संत, चोखामेळा घ्या, कुठलाही संत किंवा कुठलाही ज्ञानी माणूस, महापुरुष जरी आम्ही घेतला तरी ते तुमच्या आमच्यासारखेच आहे. पण मग फरक काय आहे? फरक एवढाच आहे की ते या शरीरामध्ये असतानाच ह्या दोन शरीरांच्या पलीकडे ते राहतात. म्हणजे स्थूल शरीराच्या पलीकडे राहतात, सूक्ष्म शरीराच्या पलीकडे राहतात. म्हणजेच ते आत्मस्थित आहेत. म्हणजेच आत्मस्थिती म्हणजेच आत्मस्वरूप, म्हणजेच जे एकमेव स्थिर आहे, जे आमच्या शरीरामध्येच आहे पण ते निस्संग आहे. ते आत्मस्वरूप, ते चैतन्य ह्या मनाला चेतना देतं, पण तरी सुद्धा ते आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. मनामध्ये भावना येतात, मनामध्ये इमोशन्स येतात, मनामध्ये राग, द्वेष, मद, मोह, मत्सर येतात, ते मला अनुभवाला येतात. पण ते आत्मस्वरूप, आत्मचैतन्य मनाला चेतना देतं, मनाला एनर्जी देतं, पण ते आहे तसंच आहे. ते कधी त्याच्यामध्ये खंड नाही, त्याच्यामध्ये कुठलेही विकार नाही. आणि म्हणून अध्यात्म करणं म्हणजे काय हा जर प्रश्न असेल तर अध्यात्म करणं किंवा दासबोध जगणं, किंवा माऊली म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी, म्हणजे काय तर ह्याचा अर्थच असा आहे की मी आत्मस्वरूपामध्ये राहण्याचा प्रयत्न करणं. किती वेळ? सदा सर्वदा, 24/7, ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड. आणि म्हणूनच आम्ही वेगवेगळ्या उपासना आम्हाला दिलेल्या आहेत की निदान त्या उपासनेच्या वेळेला तरी आम्ही या दोन लेवल पासून आम्ही डिटॅच होतो आणि आम्ही त्या आत्मस्वरूपामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला आम्ही पूजा करतो त्यावेळेला आम्ही शरीराने पूजा करत असलो तरी सुद्धा आम्ही शरीराच्या आत मनापासून पूजा केल्यानंतर जे आम्हाला समाधान मिळतं त्यावेळेला ते समाधान हे आत्मस्वरूपाचं समाधान आहे, आत्मस्वरूपाची शांती आहे, आत्मस्वरूपाचा आनंद आहे. आम्ही ज्यावेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला, ज्यावेळेला जरी आम्ही डोळे मिटले असले, जरी हातामध्ये माळ असेल, तरी सुद्धा आम्ही त्या शारीरिक लेवलला ते समाधान अनुभवत नाही, मानसिक लेवलला ते अनुभवत नाही, तर ते त्याच्या आत असलेलं जे आत्मस्वरूपाचं जे समाधान आहे, आत्मारामाचा जे आनंद आहे, आत्मारामाचं जे सुख आहे, समाधान आहे, ते आम्ही अनुभवतो. आणि म्हणूनच ते ऍब्सोल्यूट हॅपीनेस, ऍब्सोल्यूट सायलेन्स आम्हाला अनुभव येतो आणि म्हणूनच आम्हाला खूप छान वाटतं आणि म्हणून आम्ही ते करतो. आणि म्हणून आमच्यामध्ये आणि संतांच्या मध्ये एवढा एकच फरक आहे की आम्ही काही काळच ती स्थिती ठेवू शकतो, पण संत हे कायम त्या आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये राहू शकतात, ती स्थिती कॉन्स्टंट ठेवू शकतात. म्हणजेच मेडिटेशन ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला जी मेडिटेशनची स्थिती आहे ती स्थिती ते डोळे उघडून 24 तास आमच्या समोर राहू शकतात. आणि म्हणूनच ते संत आहेत आणि आम्ही साधक किंवा अज्ञानी पुरुष आहोत. आपण समास पाहूया. समास 7वा, सगुण भजन.
श्रीराम अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे श्रीराम. हे श्रोत्याची आशंका पाहता प्रश्न केला निका सावध होऊ नये का म्हणे वक्ता श्रीराम. प्रश्न काय विचारलेला आहे की अहो आता मला हे कळलं की मी कोण आहे, म्हणजे मी जीव आहे, जीव जगत आणि ईश्वर हे कळलं. मग संत हे कुठल्या लेवलला आहेत किंवा संत कुठे बसतात किंवा संत नेमके ह्या संबंध सगळ्या या जीव जगत आणि ईश्वर याच्यामध्ये काय आहेत. तर समर्थ इथं सांगतात की संत हे ईश्वराच्या जवळ आहेत, नव्हे ते ईश्वर समानच आहेत. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आम्ही गुरूंना का नमस्कार करतो? आम्ही त्या शरीराला नमस्कार करत नाही. आम्ही गुरूंच्या सूक्ष्म शरीराला म्हणजे अंतःकरणाला सुद्धा आम्ही नमस्कार करत नाही. तर गुरूंच्या आत असलेलं, शरीराच्या आत असलेलं, अंतःकरणाच्या आत असलेलं जे परब्रह्म स्वरूप आहे की जे माझं सुद्धा स्वरूप आहे, पण त्या स्वरूपामध्ये मी राहू शकत नाही आणि ते राहू शकतात, म्हणून आम्ही त्यांना नमस्कार करतो. आणि म्हणून त्याला ज्ञानी संत म्हणलेला आहे. ज्ञानी का? की ज्याला हे माहिती आहे. आणि समर्थांनी सांगितलंय की ज्याला हे माहिती आहे ते आता आम्हाला माहिती आहे, थेरॉटिकली आम्हाला माहिती आहे, पण आम्ही त्याच्यावर प्रयत्न करत नाही, आम्ही त्याच्यावर साधना करत नाही, आम्ही त्याच्यावर उपासना करत नाही. आणि आम्ही जर प्रयत्न केले नाही म्हणून आम्हाला समर्थ म्हणतात की तुम्ही पडत मूर्ख आहात, की तुम्हाला कळून सुद्धा तुम्हाला त्याचं महत्व कळत नाही. ते कळून सुद्धा तुम्ही परत त्या फिजिकल लेवललाच राहण्याचा प्रयत्न करता, म्हणून तुम्हाला मी पडत मूर्ख म्हणतो, असं समर्थांचं म्हणणं आहे. आणि मग संत कुठे आहेत? तर संत आमच्या तुमच्यासारखेच आहेत, पण ते प्रयत्नाने ते आत्मस्थित झालेले आहेत. आणि म्हणून ते सारासार विचार करून, सत्य काय, सारासार विचार म्हणजे काय, तर सार आणि असार, सत्य काय असत्य काय, आत्मा काय अनात्मा काय, याचा विचार करून ते मुक्त झालेले आहेत. आणि मुक्त म्हणजे काय हे सुद्धा आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. आणि आम्ही मुक्त नाही, आम्ही बद्ध आहोत हे सुद्धा आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. आता प्रश्न हा आहे की मग ते मुक्त आहेत, बरोबर आहे, हे मला माहिती आहे, हे मला कळलं. ते अवताराधिक संत आहेत हेही मला कळलं, ज्ञानी संत आहेत तेही मला कळलं, पण त्यांचे सामर्थ्य चालतं कोण्या प्रकारे श्रीराम? म्हणजे त्यांचं सामर्थ्य मला लक्षात येतं. कारण आता तुम्ही बघा की ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरून श्रीराम. कारण आम्हाला कळतं की त्यांचं सामर्थ्य किती प्रचंड आहे. कुणाचं? या सगळ्या संतांचं. अहो माऊली 800 वर्षापूर्वी होऊन गेले शरीराने, पण आजही आम्ही आळंदीला जातो आणि त्यांच्या समाधीवर ज्यावेळेला आम्ही नमस्कार करतो त्यावेळेला आम्हाला सुद्धा तिथं छान वाटतं, शांत वाटतं, आनंदी वाटतं. त्यांनी घालून दिलेली वारीची प्रथा 800 वर्ष चालू आहे, म्हणजे ते गेल्यानंतर सुद्धा त्यांचं सामर्थ्य आहे. याच्यामध्ये कुणाला शंका येण्याचं कारण नाही. जसं माऊलींचं आहे तसं सगळ्यांचंच आहे. गोंदवलेकर महाराज साधारण 100 किंवा 120 वर्षापूर्वी होऊन गेले शरीराने, पण तरी सुद्धा आज गोंदवलेला गेल्यानंतर त्यांचं जे सामर्थ्य आहे ते आम्हाला दिसून येतं. कारण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अनेक लोक तिथे येतात, लोकांना इन्स्पिरेशन मिळतं, नामस्मरण करण्याचं इन्स्पिरेशन मिळतं, लोक नामस्मरण करतात आणि तिथे अनेक मोठ्या प्रमाणावर अन्नछत्र चालतं, सगळ्यांचं व्यवस्थित अन्न आणि पोट भरतं. याचाच अर्थ असा आहे की त्यांच्याकडे काहीतरी सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य नक्की कसे आहे? मग ते जर शरीरामध्ये नसतील तर त्यांचं सामर्थ्य आता इथे कसं काय चालू आहे हा प्रश्न आहे. प्रश्न कायला की शरीराने ते नाही, ते आज बघितलं तर शरीराने नाहीत, पण तरी त्यांचं सामर्थ्य आजही आम्हाला दिसून येतं. हा आमचा अनुभव आहे. पण माझं तसं नाही. माझं शरीराने गेल्यानंतर मला आमचे नातेवाईक 14 दिवस सुद्धा करत नाहीत. आजकाल तर 14 दिवस सुद्धा स्मरण केलं जात नाही. 3 दिवसात 10 दिवसात सगळं संपलं जातं आणि मग प्रत्येक जण आपापल्या कामाला जातो. म्हणजे माझं सामर्थ्य किती कमी आहे बघा, आणि मला किती अहंकार आहे. मला सगळे लोक मला माझं शिवाय काहीही घर चालणार नाही असं आमचं सगळ्यांना वाटतं.
मी म्हणजे कोणतरी आहे आणि हाच आमचा आणि समर्थांचा किंवा संतांचा फरक आहे. कारण त्यांचं सामर्थ्य हे ते शरीर गेल्यानंतर सुद्धा राहतं आणि आमचं सामर्थ्य हे अतिशय मर्यादित आहे. याचं कारण मागच्या वेळेला आपण बघितलेलं होतं की आमच्यामध्ये वासना आहे, आमच्यामध्ये इच्छा आहे, आमच्यामध्ये आम्हाला काहीतरी स्वतःला सेल्फिश भोगायचं आहे, मला काहीतरी पाहिजे आहे, मी अतृप्त आहे, आय डोंट हॅव एनिथिंग अँड दॅट इज वाय आय वॉन्ट टू गेट दॅट थिंग विच आय डोंट हॅव अँड आय स्ट्राइव्ह टू गेट दॅट थिंग होल ऑफ माय लाईफ. आणि म्हणूनच ज्या वेळेला मी शरीर सोडतो त्यावेळेला मी अतृप्ततेनं मी शरीर सोडतो. कारण का की माझ्या प्रयत्नाने मी आयुष्यभर जरी प्रयत्न केला तरी मला पाहिजे तसं पाहिजे त्या वेळेला सर्व गोष्टी मिळतील असं सांगता येत नाही. आणि म्हणून मी मनामध्ये माझ्याच अंतःकरणामध्ये त्या ज्या इच्छा आहेत, त्या वासना आहेत, त्या वासना आणि त्याच्या अनुषंगाने असलेले राग, द्वेष, मद, मोह, मत्सर हे सगळे विकार ते मी आत ठेवतो, आत जमा करतो आणि मी हे शरीर सोडतो. आणि मग संत काय, तर संत याच शरीरामध्ये असताना काहीतरी ते लेवल आमची आणि त्यांची लेवल काहीतरी डिफरंट आहे. ती लेवल इथं समजून सांगतायत आणि इथं समर्थ सांगतात की अरे तुम्ही त्यांना चमत्कार म्हणून नमस्कार करू नका. बघा, लोकास होतो चमत्कार, लोक मानिती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे ती सुद्धा माणसंच आहे. आम्ही काय करतो, वी टेक शॉर्टकट. म्हणजे काय की आम्ही त्यांना संत म्हणतो. म्हणजे माणूस हा किती विचित्र आहे बघा, माणूस हा किती शॉर्ट ग्रॅटिफिकेशन म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा कसा आहे, मला प्रयत्न करायचे नाही, मला समर्थांसारखं 16 वर्ष साधना करायची नाही, उपासना करायची नाही, पण काय पाहिजे, मला माझं लाईफ इथं कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. म्हणून मी काय करतो, समर्थांना संत म्हणतो, समर्थांना मी देवत्व देतो, त्यांना मी नमस्कार करतो आणि म्हणतो की आता तुम्ही मोठे आहात, आता तुम्ही काय करा, तुम्ही फक्त माझ्या सगळ्या इच्छा पुरवा, बाकी काही नाही. समर्थ म्हणतात की अरे तसं काही नाही. आणि मग जर त्यांनी इच्छा पुरवल्या तर आम्ही म्हणतो अरे त्यांचं सामर्थ्य किती मोठं आहे. मी काय केलं, मी समर्थांच्या समाधी समोर गेलो आणि समर्थांना सांगितलं की समर्थ मला माझ्या मुलाला नोकरी लागत नाही, त्याला जॉब द्या. आणि समर्थांनी तथास्तु म्हणलं आणि माझ्या मुलाला पुढच्या 2 महिन्यामध्ये जॉब लागला. आम्ही त्याला चमत्काराचं नाव देतो. लोकास होतो चमत्कार, लोक मानती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम. कारण काय की वी डोंट वॉन्ट टू मेक एफर्ट्स. आम्हाला त्यासाठी प्रयत्न करायला लागतो, तो आम्हाला करायचा नाही किंवा आम्हाला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही. आम्ही थोडे दिवस करतो, काही काय करतो, पण आम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवत नाही. म्हणून ते समर्थ हेही मान्य करतात की जिथं असता नेणो किती, जनामध्ये चमत्कार होती, ऐसियाची सत्य प्रचिती, रोकडी पहावी श्रीराम. कारण समर्थ म्हणतात की या आता सध्याच्या अध्यात्मामध्ये हे फारच कन्फ्युजन आहे. कारण का की चमत्कारावर एवढा भर आहे आणि असे अनेक चमत्कार करणारी माणसं, असे अनेक चमत्कार करणारे गुरु ह्या समाजामध्ये आहेत आणि त्यालाच आम्ही भुलतो. कारण ते ह्या शरीरामध्ये असतानाच चमत्कार करतात आणि चमत्कारावरच ते स्वतः भर देतात आणि आम्ही साधक लोक सुद्धा तो चमत्कार पाहून चकित होतो आणि आम्हाला वाटतं की अरे वा, हे फारच मोठे गुरु आहेत, हे फारच मोठे सिद्ध पुरुष आहेत. समर्थ म्हणतात हे चुकीचं आहे का, हे चुकीचं नाही, हे बरोबर आहे. जर हे शरीरामध्ये असतानाच जर चमत्कार होत असतील तर ते शरीरामध्ये नसताना सुद्धा ते चमत्कार करू शकतात. ते नसताना सुद्धा त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यानेच त्या सर्व गोष्टी या जगामध्ये करतात. याचा विचार काय, हे कशामुळे होतं हा प्रश्न आहे. हे का असं होतं आणि ह्याचा जर म्हणतात की ऐसियाची सत्य प्रचिती, रोकडी पहावी श्रीराम. ते म्हणतात की कुणी सांगितलं म्हणून जेव्हा विश्वास ठेवू नका, कुणी म्हणलं म्हणून विश्वास ठेवू नका, स्वतः अनुभव घ्या. तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखीला ऐसा चमत्कार झाला, यास काय म्हणावे श्रीराम. आणि म्हणून इथे सांगतात की अरे तुम्ही कुणावर विश्वास, आणि सगळे साधक एकमेकांना सांगतात की अरे मी तिथे गेलो आणि तिने माझी इच्छा पूर्ण झाली, हा चमत्कार झाला, तो चमत्कार झाला, आणि आम्ही चमत्कारामध्ये रमतो. आम्हाला सुद्धा तो चमत्कार व्हावा असं आम्हाला वाटतं. आमच्या चमत्कारानं आमचं आयुष्य कम्फर्टेबल व्हावं असं मला वाटतं. आमच्या आयुष्यातले सगळी संकट दूर व्हावीत असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच आम्ही या संत लोकांच्याकडे जातो, त्या समाधीपर्यंत जातो आणि आम्ही
तिथे नमस्कार करतो. कारण का की आम्हाला काहीतरी पाहिजे आहे, जे आम्हाला नाही ते आम्हाला पाहिजे आहे आणि आम्ही अतृप्त आहोत म्हणून आम्ही ते तृप्ती घेण्यासाठी आम्ही ते करतो. समर्थ म्हणतात हे सर्व बरोबर आहे, पण ते कशामुळे होतं हे आम्हाला कळत नाही, ते आम्ही पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. बघा आता समर्थ किती सायंटिफिक आहेत बघा. समर्थ म्हणतात की अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची श्रीराम, आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले, म्हणाल तेथे आठविले तरी द्रव्य का दिसे श्रीराम. एवम आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालतीना अथवा आठवू नाही श्रीराम. येथे तुटली आशंका ज्ञातास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका बरे पहा श्रीराम. या 3 ओव्यांमधनं समर्थ आम्हाला त्याचं गुपित सांगतात. गुपित काय आहे की संत किंवा सिद्ध पुरुष किंवा देव हे तिन्ही एकच झाले बघा. म्हणजे ईश्वर, गुरु, ज्ञानी, संत हे सगळे एकच झाले. आणि आपण जर काळजीपूर्वक आपल्याला समर्थांनी मागच्या समासामध्ये सांगितलं आहे की जसं ईश्वर हे वायू स्वरूप आहे, म्हणजे सूक्ष्म स्वरूप आहे, त्यांना स्थूल शरीर नाही, तसं ज्या वेळेला संत या शरीरामध्ये असतात त्यावेळेला ते आम्हाला दिसतात, पण या शरीरामध्ये असताना सुद्धा ते आत्मस्थित असल्यामुळे ते कुठल्या लेवलला असतात, शरीराच्या लेवलला नसतात, आमच्या सूक्ष्म शरीराच्या म्हणजे या अंतःकरणाच्या मनाच्या लेवलला सुद्धा नसतात, तर ह्या शरीरामध्ये असताना ते सर्वोत्कृष्ट लेवल म्हणजे आत्म्याची लेवल, आत्मस्वरूपाची लेवल, म्हणजेच निसंग लेवल, म्हणजेच साक्षी भाव तिथे राहून या दोन्ही शरीरांकडे, या दोन्ही लेवलकडे अतिशय अलिप्त पद्धतीने ते पाहू शकतात 24/7 365 डेज. म्हणूनच त्यांना आम्ही संत म्हणतो. आणि ह्या शरीरामध्ये असतानाच ती ही अवस्था का मिळू शकतात, कारण त्यांना त्यांच्या शरीरामध्ये म्हणजेच त्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये कुठल्याही वासना नाहीत, त्यांना काहीही भोगायचं नाही, त्यांना काहीही नको आहे. आणि त्यांना काय पाहिजे आहे, त्यांना तो ॲब्सोल्यूट हॅपीनेस, आनंद पाहिजे आहे, सायलेन्स पाहिजे आहे. तो आनंद कुठे आहे, तो आत्मस्वरूपाचाच आनंद आहे. म्हणजे मला जर माझं कळलं स्वरूप, जर माझं स्वरूप हे शारीरिक नाही, माझं स्वरूप हे वायुरूप किंवा अंतःकरण स्वरूप नाही, तर त्याच्या आत असलेलं निर्गुण निराकार स्वरूप की जे अतिशय तृप्त आहे, जे अतिशय ॲब्सोल्यूट आनंदी आहे, जे ॲब्सोल्यूट ज्ञान स्वरूप आहे आणि ॲब्सोल्यूट सायलेन्स आहे. आणि जे मेडिटेशन करतात ते एक्झॅक्टली तेच करतात की शरीराकडचं लक्ष काढतात आणि आत मनामध्ये ठेवतात. मनाकडचं लक्ष काढून हळूहळू मनापासून वेगळं होऊन, अलिप्त होऊन, साक्षीभावाने होऊन, मनाच्याही आत जाऊन मनालाच पाहून ते अजून आत 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 लक्ष घालतात, आत लक्ष ठेवतात. तेच आत्मस्थित आहेत. त्याच वेळेला ती अवस्था, समाधी अवस्था आम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंड टिकू शकतो. ती जी अवस्था आहे ती संतांची 24/7 365 डेज राहते, डोळे उघडे ठेवून राहते. आणि म्हणूनच संत आणि आम्ही याच्यामध्ये फरक आहे. बरं, आम्हाला प्रयत्न केला तर ती अवस्था मिळणार नाही का? समर्थ म्हणतात अरे तुम्हाला सुद्धा मिळेल, तुम्ही फक्त हे समजून घ्या, ती अवस्था कशी मिळवायची हे समजून घ्या. याच्यासाठीच दासबोध आहे, याच्यासाठीच वेदांत, अप्लाइड वेदांत आम्हाला रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. इट इज डिफिकल्ट बट इट इज नॉट इम्पॉसिबल. आणि म्हणून तुम्ही ज्ञातास जन्म कल्पू नका. म्हणून समर्थ इथं म्हणतात की जो ज्ञानी आहे, जो त्या आत्मस्थिता ह्या अवस्थेमध्ये राहतो, त्याला तुम्ही आमच्यासारखं करू नका. म्हणजे काय की आम्हाला जन्म आणि मृत्यू आहे. आम्हाला जन्म मृत्यू काय, आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की माझ्या शरीरामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये ज्या काही वासना आहेत, त्या वासना जर संपलेल्या नसतील, त्या जर पूर्णपणे फलित झालेल्या नसतील, त्या जर भोगलेल्या नसतील, तर मला दुसरा शरीर घ्यायला लागतं आणि म्हणून मला दुसरा जन्म मिळतो. आणि म्हणून मला जन्म मृत्यू आहे, अनेक शरीर मी धारण करतो, पण ज्ञानी माणूस आहे तो जन्मही घेत नाही आणि त्याला मृत्यूही नाही. म्हणून संत ज्यावेळेला शरीरामध्ये येतात ते आम्हाला ते भगवंताचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप दाखवण्यासाठी येतात. कारण ईश्वर आम्हाला वायू स्वरूप असल्यामुळे दिसत नाही, आणि आम्हाला तो जर स्वरूप जर आम्हाला दिसायचं असेल तर ते तुमच्यासारखे या स्थूल शरीरामध्ये येतात. पण त्यांनी या शरीरामध्ये आल्यानंतर, ज्ञानी झाल्यानंतर,
सिद्ध पुरुष झाल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर, समर्थांसारखं 16 वर्ष उपासना साधना केल्यानंतर ते ज्ञानी झालेले असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही वासना नाहीत, कुठलीही इच्छा नाही, कुठलीही अतृप्तता नाही. इट इज अ क्लीन स्लेट. आणि म्हणून ज्ञात्यास जन्म कल्पू नका श्रीराम असं म्हणतात की म्हणून जो ज्ञानी आहे त्याला जन्म नाही आणि त्याला मृत्यूही नाही. म्हणजे मग काय की मग म्हणून आम्हाला सांगतात इथे की आम्हाला हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळे संत आहेत, त्यांना आम्ही जन्म आणि मृत्यूच्या आमच्यासारखं त्यांना आम्ही समजू नये. पण त्यांनी ती अवस्था साधनेनी, त्यांनी ती अवस्था त्यांच्या गुरूंच्या कृपेनी, त्यांनी त्यांची अवस्था ईश्वराच्या कृपेने मिळवलेली आहे. आणि म्हणूनच ते ज्ञानी झालेले आहेत. हा विवेक करा, ते तुम्ही जाणून घ्या. म्हणून समर्थ म्हणतात उमजेना तरी विवेका बरे पहासराम. हे तुम्हाला जर कळलं नाही तरी तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला कळेल की ते कुठल्या लेवलला होते आहेत या शरीरामध्ये असतानाच. तर ते आत्मस्थित, ते या शरीराच्या लेवलला जगत नाही, ते ह्या अंतःकरणाच्या मनाच्या लेवलला जगत नाहीत, तर ते त्याच्यावरच्या लेवलला म्हणजे आत्म्याच्या आत्मस्वरूपाच्या लेवलला ते जगतात. आणि म्हणून ते ज्या वेळेला जसे वागतात, ते ज्या वेळेला आम्हाला फल देतात आणि आम्ही त्यांच्याकडे जातो आणि आम्ही त्यांना म्हणतो की मला असं असं मला काहीतरी द्या, तेव्हा त्यांच्या शक्तीनं बघा, कारण ते त्यावेळेला ईश्वराशी एकरूप झालेले असल्यामुळे, समष्टीशी एकरूप झालेले असल्यामुळे समष्टीची जी शक्ती आहे ती त्यांच्यामध्ये येते. म्हणजेच आज जी आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी ही जी समष्टीची प्रचंड मोठी शक्ती आहे की ज्या शक्तीमुळं आपल्याला ती शक्ती अप्रिशिएट करायचं असेल तर तुम्ही बघा की प्रचंड शक्ती एवढी आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, आपल्या सूर्याभोवती फिरते आणि त्यामुळे आम्ही एका जागेवर शांतपणानं राहू शकतो, आम्ही सगळी कामं करू शकतो पृथ्वीवर राहून सुद्धा. ती केवढी मोठी शक्ती आहे. सायंटिफिकली जर विचार केला तरी शक्ती आहे, ती शक्ती समष्टीची शक्ती आहे, तीच शक्ती ईश्वराची शक्ती आहे आणि तीच शक्ती या शरीरामध्ये असताना आणि या शरीरामध्ये नसताना या संतांना मिळते. आणि म्हणूनच संतांच्या बोलण्यामध्ये, संतांच्या संकल्पामध्ये, संतांच्या विचार करण्यामध्ये एक प्रचंड मोठी शक्ती आहे. आणि आम्ही म्हणतो की अरे ते जर बोलतात ते सगळं सत्य होतं, ते जे बोलतात त्यांनी बोलणं, त्यांनी संकल्प केला की आमचं सगळं ओके होतं. ह्याच्यावर कशावरून? तर ते आमच्यासारखं फालतू बोलत नाहीत, ते आमच्यासारखं चटरपटर करत नाहीत, ते फक्त जे काही बोलायला पाहिजे तेच बोलतात. आणि जे ते बोलतात त्याला शक्ती असल्यामुळे, ती शक्ती समष्टीची असल्यामुळे त्यांचे शब्द खरे होतात, त्यांना जे पाहिजे ते कार्य करतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला चमत्कार होतात. आणि इथे समर्थ सांगतात की चमत्कार ना ते जबाबदार नाहीत, तर आम्हीच जबाबदार आहोत. आणि म्हणून म्हणतात की ज्ञानीमुक्त होऊन गेले, त्यांचे सामर्थ्य उगेच चाले, का जे पुण्यमार्गे चालले म्हणून या श्रीराम. आणि ते सगळे पुण्याच्या मार्गाने ज्ञानीमुक्त झालेले आहेत. न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे. म्हणून आम्हाला समर्थ पहिल्यांदा काय सांगतात की जे त्या मार्गाने गेलेले आहेत त्याच मार्गाने आम्ही जावं. तो पुण्याचा मार्ग आहे, तो न्यायाचा मार्ग आहे. म्हणजे काय? याच्यामध्ये समर्थाने सांगितलं की आचरण इज इम्पॉर्टंट. अध्यात्म हे नुसतं बोलायचं नाही, अध्यात्म हे प्रचितीचं आहे, म्हणजे अनुभवाचं आहे. आणि अनुभव केव्हा येईल की ज्या वेळेला आम्ही त्या मार्गाने जाऊ, म्हणजे आचार करू, त्याच वेळेला आम्हाला तो सुद्धा अनुभव येईल. आणि म्हणून इथे म्हणतात की नाना पुनश्चरणे करावी, नाना तीर्थाटने फिरावी, नाना सामर्थ्य वाढवावी, वैराग्य बळेसला. म्हणून आम्हाला काय सांगितलंय समर्थांनी की अनेक साधना कराव्यात, अनेक पुनश्चरण करावी, अनेक वेगवेगळ्या प्रकारची अनुष्ठानं करावी, नाना तीर्थाटनं करावी आणि आमचं सामर्थ्य वाढवावं. शरीराचं सामर्थ्य बरोबर आहे, मनाचं सामर्थ्य बरोबर आहे, आणि त्याचबरोबर आत्मस्वरूपाचं जे सामर्थ्य आहे त्याचा सुद्धा अनुभव घ्यावा. कसा घेणार? वैराग्य बळे श्रीराम. हे जर सामर्थ्य जर आम्हाला वाढवायचं असेल तर आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये वैराग्य आल्याशिवाय ते सामर्थ्य येणार नाही. कारण हे सामर्थ्य कसाच आहे? ईश्वराचं सामर्थ्य आहे, समष्टीचं सामर्थ्य आहे, आणि सामर्थ्य ते वैराग्यानंच येतं. म्हणूनच ह्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की फक्त त्यागेन एव अमृतत्व मानशु. फक्त त्यागानीच, फक्त वैराग्यानीच आम्हाला हे
आत्मबळ, आत्मस्वरूप मिळू शकतं. आत्माराम आम्हाला कधी मिळेल? आम्ही जर म्हणलं की आम्ही पाहिजे तसं खातो, पितो, उठतो, बसतो, म्हणजे आचार विचार कसेही आहेत, आम्हाला पाहिजे तसं आम्ही करतो, आणि तरी सुद्धा आम्हाला ते बळ, ती लेवल किंवा ती पातळीवर आम्ही जगू शकू, शक्य नाही. म्हणून जर शारीरिक लेवलवर आम्ही जगतो म्हणजे खातो, पितो, उठतो, बसतो, जे आहे ते आता सध्याची करतो, ते वैराग्य नाही. ती आम्हाला जी आहे ती इच्छा, ती आम्ही या शरीराची इच्छा आहे ती आम्ही पुरवतो. त्याच्यावरची पातळी आमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहेत, मला मोठं व्हायचं आहे, मला संपत्ती पाहिजे, मला मुलं बाळ पाहिजेत, माझी मुलांचं लग्न होऊ देत, मला नातवंड होऊ देत, त्यांना चांगलं होऊ देत, हे सुद्धा इच्छा आहेत, कामना आहेत, हे वैराग्य नाही. म्हणून सांगितलं की ज्या त्याच्या वरच्या लेवलला जर गेलं तर आमच्या मनामध्ये सुद्धा काहीही नाही, कुठलीही इच्छा नाही, कामना नाही, फक्त वैराग्य आहे. म्हणजे काय? की मला काहीही नको आहे. परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो, फक्त मला प्रेम करावंसं वाटतं म्हणून मी प्रेम करतो. मला तुझ्याकडून काहीही नको आहे, मला कुठलीही इच्छा नाही, मला काहीही मिळवायचं नाही. आय वॉन्ट नथिंग, आय डिझायर नथिंग. आणि म्हणूनच इथे म्हणतात की त्याच वेळेला आमच्याकडे सामर्थ्य येईल. निश्चय पैसे वस्तूकडे, तरी ज्ञान मार्गेही सामर्थ्य चढे, कोणी एक एकात मोडे, ऐसे न करावे सदा. म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेला आम्ही त्या वस्तूकडे आमचा निश्चयाने त्या वस्तूकडे पाहू, म्हणजे वस्तू म्हणजे काय? आत्मस्वरूप, की जे दोन्ही लेवलच्या, आता मी माइंड, बॉडी आणि सोल, या सोल म्हणजे या वस्तूकडे लक्ष देतोय. समर्थ म्हणतात की जी आत्मवस्तू आहे, जो आत्माराम आहे, त्या आत्मारामामध्ये जो राहील, निश्चयानं राहील, तोच ज्ञानमार्ग आहे. आणि त्या ज्ञानानंच त्या पुरुषाला, त्या व्यक्तीला सामर्थ्य प्राप्त. आणि म्हणून असा जर भाव जर आम्हाला आमचा असतो, एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही सदा. म्हणून काय सांगितलं की म्हणून आम्ही सगुण भक्ती करायला आम्हाला सांगितलेलं आहे. बघा, या समासाचं शीर्षक आहे सगुण भक्ती. कारण आम्हाला पोचायचंय आत्मस्थितीला. आमचे गुरु आहेत आत्मस्वरूपामध्ये स्थिर, आमचा ईश्वर सुद्धा आहे आत्मस्वरूपामध्ये स्थिर. म्हणून ईश्वराचा संकल्प हा सत्य संकल्प आहे. ईश्वर हा सात्विकच आहे, पण आमचं मात्र अंतःकरण हे सात्विक, तामसिक आणि राजसिक असल्यामुळे आम्ही ईश्वरापासून वेगळे आहोत, आम्ही आमच्या गुरूंपासून वेगळे आहोत. आणि म्हणून आम्ही त्या गुरूंच्या प्रति आमचा भाव कसा असावा? जसा आमचा भाव आहे तसा मी होतो, जसा भाव आहे तसे आम्हाला भास होतात, जसे आमचे भाव आहेत तसा आम्हाला चमत्कार होतात, जसं आम्हाला वाटतं तसं ते आम्हाला सामर्थ्य त्यांचं कळून येतं. म्हणजे ह्याला आता जो प्रश्न विचारलेला होता भगवंतानी सुद्धा 4थ्या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हा सिद्धांत आहे भगवंताचा. काय सिद्धांत आहे? की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जो ज्या ज्या लेवलला आहे, जो जसा जसा मला भजतो तसं तसं मी त्याला फळ देतो, तसं तसं मी त्याला सामर्थ्यवान करतो. बघा, हे भगवंताचं सिद्धांत आहे. म्हणजे जर आम्ही सगुण भक्ती करतो, म्हणजे आम्ही शारीरिक लेवलला आहे, म्हणून आम्ही काय करतो? शारीरिक लेवलला भक्ती म्हणजे काय? तर आम्ही दररोज पूजा करतो, आम्ही दररोज देवळात जातो, देवाची छान पूजा करतो, देवाला मागतो आम्हाला पाहिजे ते, आणि देव ते आम्हाला देतो. आम्ही गुरूंकडे जातो, गुरु शरीरामध्ये आहेत, आज ते शरीरामध्ये असल्यामुळे आम्हाला त्यांना पाहता येतं. गुरु अतिशय शांत वाटतात, गुरु अतिशय आनंदी दिसतात, आणि म्हणून आम्ही गुरूंना नमस्कार करतो, त्यांची पाद्य पूजा करतो, त्यांचा अनुग्रह आम्हाला मिळावा यासाठी त्यांची याचना करतो. ते सुद्धा आम्हाला मंत्र दीक्षा देतात, अनुग्रह दीक्षा देतात. अशा पद्धतीने आम्ही कुठल्या लेवलला आहे? गुरुही शारीरिक लेवलला आहेत, शिष्यही शारीरिक लेवलला आहे. त्यामुळे गुरूंचं शारीरिक लेवलचं सामर्थ्य आम्हाला मिळतं, शिष्याच्या लेवलला मिळतं, आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याच लेवलला राहतो. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम. जो ज्या ज्या लेवलला आहे त्या त्या लेवलला राहून मी त्याला भजतो, असं भगवंत म्हणतात. म्हणजे काय होतं? तर जसा शिष्य आहे तसा गुरु होतो, जसा शिष्य आहे तसा भगवंत त्याच्या समान त्याच्या लेवलला. जर
इच्छा असतील काय की मला आनंदी व्हावं, मला हे मी आता वरच्या लेवलला गेलो, शारीरिक लेवलच्या वरच्या लेवलला गेलो म्हणजे माझ्या मानसिक लेवलला झालो. आणि म्हणून मानसिक लेवलला आम्हाला वेगवेगळे चमत्कार दिसतात. म्हणजे काय होतं की आम्हाला एकदम कधीतरी त्यांची स्वप्न पडतात. आमच्या स्वप्नामध्ये आमचे गुरु आले तसं आम्हाला दिसतं, किंवा आम्हाला वेगवेगळे चमत्कार, लाल लाईट दिसतो, पिवळा लाईट दिसतो. हे जे सगळं जे आहे आमच्या मेडिटेशन मध्ये आम्हाला वेगवेगळे भास होतात. हे कुठल्या लेवलला आहेत? हे सुद्धा भास किंवा हे सुद्धा चमत्कार, हे सुद्धा खरे आहेत. पण हे कुठल्या लेवलला आहेत? हे फक्त या माइंड लेवलला आहे, या अंतःकरण म्हणजे सूक्ष्म लेवलला आहेत. आणि म्हणून जर त्या लेवलला असेल, त्या लेवलला तो वाटतो. म्हणून भगवंत म्हणतात की मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंतांनी शब्द वापरला की मनुष्य पार्थ सर्वशः. असं म्हणलेलं नाही की भारतीय पार्थ सर्वशः, असं म्हणलेलं नाही की चायनीज पार्थ सर्वशः, असं म्हणलेलं नाही की हिंदू पार्थ सर्वशः. बघा शब्द वापरलाय की मनुष्य पार्थ सर्वशः. म्हणजे काय अपेक्षित आहे भगवंताला? की अरे तो मनुष्य कुठलाही असू देत, कुठल्याही देशाचा असू देत, कुठल्याही जातीचा असू देत, प्रत्येक मनुष्य माझंच अनुसरण करतो. म्हणजे काय? तर मी जसा वागतो तसं तो वागतो. म्हणजे मी ज्या लेवलला आहे त्या लेवलला तो येतो, किंवा त्या लेवल पासून तो ज्या लेवलला आहे त्या लेवलला मी येतो. आणि त्या पद्धतीने आमचं सगळं एकमेकांना भजन करणं आहे. म्हणजे मी जसं शिष्य, जसा भक्त भगवंताला भजतो, तसंच भगवंत भक्ताला भजतो. कुठल्या लेवलला आहे भक्त, त्या लेवलला येऊन बसतो. मग आता भक्ताची अवस्था काय आहे, भक्त कुठल्या लेवलला आहे, त्या लेवलला आम्ही किती दिवस राहणार आहोत त्याप्रमाणे आम्ही ठरवायचं. आणि म्हणून सगळ्यात खालची लेवल आहे ती शारीरिक लेवल आहे, आणि ती सगुण भक्ती आहे. आणि म्हणून या समासामध्ये सांगितलेलं आहे की सगुण भक्ती आम्हाला का आवश्यक आहे? कारण अजून आम्ही या सगुणामध्ये आहोत, अजूनही आम्ही शारीरिक लेवलला आहोत, अजूनही आम्ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या लेवलला जे आम्हाला दिसतं त्याच्यावरच आम्ही विश्वास ठेवतो. आणि म्हणून आम्हाला देव कुठे आहे? देव देवळातच आहे. कारण तोही मी शारीरिक लेवलला आहे, तोही शारीरिक लेवलला आहे. मी या लेवलला, या शरीरामध्ये मी स्वतःला पाहतो, आणि देवाला कुठे पाहतो? त्या मूर्तीमध्ये, त्या दगडाच्या मूर्तीमध्ये मी देवाला पाहतो. मग देव म्हणतो की आता मला काय प्रॉब्लेम आहे? तू जर मला तसं पाहत असतील तर तुला तेच देणार मी. मग तो काय करतो? माझ्या मनामध्ये त्या देवळातल्या मूर्तीबद्दल भाव निर्माण करतो. आणि मग काय करतो? मी देवळात जातो त्यावेळेला मला देवापुढे उभारल्यानंतर अतिशय शांत वाटतं, अतिशय छान वाटतं, अतिशय प्रसन्न वाटतं, आनंदी वाटतं. म्हणून मी नेहमी देवळात जातो आणि माझी भक्ती चालू राहते. ही भक्ती कुठली आहे? नवविधा भक्ती आपण जर पाहिलेलं होतं की ही खालच्या लेवलची भक्ती आहे. ही चुकीची आहे का? चुकीची नाही. कुठली श्रेष्ठ कुठली कनिष्ठ असा त्यामध्ये भाव नाही. फक्त प्रत्येक माणसाची एक लेवल आहे, प्रत्येक माणसाची एक कपॅसिटी आहे असं म्हणून. मागच्याच रविवारी आपण हा विषय घेतलेला होता की एकच गुरु 50 वर्गामध्ये शिष्य आहेत, विद्यार्थी आहेत. एकच विषय त्या 50 विद्यार्थ्यांना सांगतात, पण तो विषय 50 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं समजतो. विषय एकच आहे, शिक्षक एकच आहे, पण फक्त विद्यार्थ्याची कपॅसिटी वेगवेगळी आहे, जाणून घेण्याची कपॅसिटी वेगवेगळी आहे, अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, बुद्धीची चुणूक वेगवेगळी आहे. या सगळ्या वेगवेगळ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हुशार विद्यार्थी आणि कमी हुशार विद्यार्थी अशा जशा पातळी आहेत तसंच अध्यात्मामध्ये आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही. म्हणून भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अरे परधर्मात भयावह स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मात भयावह. म्हणजे जर शारीरिक लेवललाच जर राहत असेल तर मी दुसऱ्या एका साधकाची बरोबरी करण्यामध्ये, कॉम्पिटिशन करण्यामध्ये, तो जर अनेक वर्षाची त्याची साधना असेल तर तो तसा आहे म्हणून मी त्याची बरोबरी करायला जाऊ नये. कारण का की परधर्मो भयावह, माझी भयभीत होईल. म्हणजे थोडक्यात 5वीतला विद्यार्थी एकदम 10वीत जायचा म्हणून मी तो 10वीच्या कक्षामध्ये 10वीच्या वर्गामध्ये जाऊन बसला तर त्याची जशी भयभीत होईल तो तसंच या साधकाचा आहे. म्हणून पहिल्यांदा भक्ती ही सगुणामध्येच होते, या शारीरिक लेवललाच होते. त्याच्यानंतर ती हळूहळू वरती 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 जाते, स्थूलाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून सूक्ष्मतराकडे. आणि अशीच हा आमचा अध्यात्माचा प्रवास आहे. म्हणून आम्ही स्वतः अनालिसिस केलं पाहिजे की जसा मी आहे तसा माझा भगवंत आहे. मी जर स्थूल स्वरूपामध्ये असेल, माझी भक्ती जर स्थूल स्वरूपाची असेल तर माझा भक्त सुद्धा
स्थूल स्वरूपाचा मूर्तीमध्ये असेल, विग्रहामध्ये असेल, तीर्थक्षेत्रामध्ये असेल, मी जर सूक्ष्म स्वरूपामध्ये असेल, माझी भक्ती जर अजून थोडीशी वरच्या लेवलची गेलेली असेल, म्हणजे मी काय करतोय तर मी फक्त देवळामध्येच भगवंत बघत नाही, तर मी इतर सगळ्या माणसांच्या मध्ये सुद्धा भगवंत बघायला लागलेलो आहे आणि त्यांना सुद्धा मी भगवंत मानतो. आणि असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय होईल तर मी अजून वरच्या लेवलला गेलो तेव्हा माझा भगवंत फक्त देवळात नाही तर हा माझा भगवंत सगळीकडे आहे असा माझा भाव होतो. आणि मग मला ते जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य भगवंताचं सूक्ष्म स्वरूपामधलं सामर्थ्य सुद्धा मला ते प्राप्त होतं. आणि जर त्याच्यावरच्या लेवलला गेलो तर मी सगुणातून सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे आम्हाला फायनली कुठं डेस्टिनेशनला जायचंय तर जे निर्गुण स्वरूप आहे, आत्मस्वरूप हे निर्गुण स्वरूप आहे, त्या स्वरूपापर्यंत जायचंय. त्या स्वरूपाचं आम्हाला ज्ञान आवश्यक आहे. पण ते डायरेक्टली आम्ही जाऊ शकत नाही, डायरेक्टली आम्ही पीएचडी करू शकत नाही. इवन इफ आय वॉन्ट, मला पहिल्यापासून मॉन्टेसरी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, नंतर मिडल स्कूल, हायस्कूल, कॉलेज, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी याच मार्गाने जायला लागतं. म्हणून निर्गुणामध्ये जर आम्हाला स्थित व्हायचं असेल, आत्मस्थित व्हायचं असेल, आत्मा रामामध्ये व्हायचं असेल तर ते शक्य आहे. समर्थांनी जो पाथ सांगितला, समर्थांनी जो मार्ग सांगितला दासबोधामध्ये, इट इज ओपन सिक्रेट. तो जर आम्ही फॉलो केला तर आम्ही सुद्धा समर्थ होऊ असं आम्हाला समर्थ सांगताय. कारण काय की समर्थ म्हणतात की अरे आज तू सगुण भक्ती करतोयस पण तू जाणून घे की सगुण भक्ती करता करता तुला कधीतरी निर्गुणामध्ये जायचं आहे. निर्गुणी ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष्य केले तरी ते ज्ञाते नागवले दोन्हीकडे. आणि हे जर आम्ही जर कळून घेतलं नाही तर देर इज कन्फ्युजन, कन्फ्युजन अँड कन्फ्युजन. आणि म्हणून आज या समाजामध्ये काय दिसतंय, अध्यात्माबद्दल कन्फ्युजन आहे, गुरूंबद्दल कन्फ्युजन आहे, आम्हाला साधकांबद्दल कन्फ्युजन आहे, देवाबद्दल कन्फ्युजन आहे, आमच्या साधनेबद्दल कन्फ्युजन आहे. मी कशासाठी साधना करतो, कशासाठी कुठली उपासना करतो त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे. आणि त्यामुळे म्हणून आम्ही काय करतो, कुठली तरी साधना करतो, रिझल्ट मिळत नाही म्हणून ती साधना सोडून देतो, दुसरी साधना करतो, दुसरी साधना थोडी करतो म्हणून ती मिळत नाही रिझल्ट म्हणून आम्ही दुसऱ्या साधनेकडे जातो, या गुरुकडे जातो, या निरूपणकाराकडे जातो आणि थोडा वेळ ते ऐकतो. ते जर समजा आम्हाला कळलं नाही तर आम्ही दुसऱ्या माणसाकडे जातो, तिसऱ्या माणसाकडे जातो आणि म्हणून आम्ही आयुष्यभर फिरतच बसतो. आम्हाला आमच्या हातामध्ये काहीच लागत नाही. आणि म्हणून ते म्हणतात नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावाला अभिमान म्हणून या जप ध्यान सांडूच नाही. म्हणून तर हे जर मला जर कळलं नाही व्यवस्थित, हे इतकं सूक्ष्म आहे, नाहीतर काय होईल साधकांमध्ये सुद्धा अभिमान येतो आणि तो सात्विक अभिमान आहे. म्हणजे या आज कालच महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झाल्या आणि तुम्ही सगळं ते पाहिलं असेल, केवढा अभिमान आम्हाला दिसला लोकांच्या मध्ये, त्या पॉलिटिशियन्स मध्ये की जे जिंकले आहे त्यांच्यामध्ये प्रचंड अभिमान आला की अरे आम्ही जिंकलो. तसं तो अभिमान काढणं अतिशय सोपं आहे, कारण पुढच्या इलेक्शन मध्ये जर ते जिंकले नाहीत तर तो अभिमान चक्काचूर होतो. म्हणजे थोडक्यात काय की अभिमान आहे आणि अभिमान नाही ही अवस्था त्यांच्यामध्ये स्थूलामध्ये असल्यामुळे ती लगेच आम्हाला समजते, अनुभवायला येते, कळते. पण साधकामध्ये असलेला अभिमान आम्हाला लक्षात येत नाही. कारण का की साधकामधला असलेला अभिमान हा सूक्ष्म लेवलचा अभिमान आहे, तो सात्विक अभिमान आहे आणि म्हणून तो आम्हाला कळत नाही. पण तो अभिमानच आहे. कारण त्यावेळेला साधकाला असं वाटतं की अरे माझा आणि माझाच, मी एवढा प्रचंड मोठा भक्त आहे, राम माझाच आहे आणि मी रामाचा आहे आणि आम्ही दोघे अतिशय आनंदामध्ये राहतो. पण भगवंत म्हणतात की अरे तो सुद्धा तुझा सात्विक अभिमानच आहे. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा आम्हाला भगवंत सांगतात निस्त्रैगुण्यो भवार्ष्ण. म्हणजे तू काय कर, सात्विक गुण म्हणजे सात्विक गुण पहिल्यांदा मिळव, त्यासाठी तुला रजोगुण आणि तमोगुण हळूहळू कमी कर. पण सात्विक गुणामध्ये तू राहू नकोस. सात्विक गुणामध्ये तू राहिलास तर ती सोन्याची बेडी आहे, तो सोन्याचा पिंजरा आहे, तू त्रिगुणामध्येच राहणार आहेस. आणि तो सत्वगुण कधीतरी सत्वगुणच राहील असं सांगता येत नाही. मध्येच जर कुठल्या माझ्या मनामध्ये वासना इच्छा आली तर तो सत्वगुण कमी होऊन माझ्यामध्ये रजोगुण होण्याची शक्यता जास्त आहे, माझ्यामध्ये तमोगुण होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी काय केलं पाहिजे तर नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावर अभिमान म्हणून या जपध्यान सांडूच नाही. म्हणून साधकांनी कधीही जपध्यान सोडू नये. साधकांनी कधीही भक्ती ज्ञानी माणसानं सुद्धा कधीही भक्ती सोडू नये, कधीही साधना सोडू नये. म्हणून साधकाचा सिद्ध जरी झाला तरी सुद्धा तो
साधकच राहावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते सांगतात की सांडील सगुण भजनासी तरी परी तो ज्ञाता परी अपेसी, म्हणून या सगुण भजनासी सांडूच नाही सिता. म्हणजे काय सांगितलं, म्हणून आपले सगळे संत बघा किंवा तुम्ही शंकराचार्य बघा, शंकराचार्य सुद्धा अतिशय प्रेमाने पूजा करत असतात, अनुष्ठान करत असतात, अभिषेक घालत असतात. कारण का की ते सगुण भजन आहे, ती सगुण पूजा आहे. म्हणून त्यांना सगुण भजनाची गरज नसेल, त्यांना ते निर्गुणाच्या भक्तीपर्यंत पोहोचलेले असतील, पण तरी सुद्धा मागून येणाऱ्या लोकांसाठी म्हणजे आमच्या साधकांसाठी आम्हाला अजून आम्ही तिथं पोहोचायचं असल्यामुळे ते आम्हाला पाठ सांगतात की ह्या पद्धतीने तुम्ही जावा. म्हणजेच तुम्ही सगुणापासून चालू करा, पूजे अर्चनापासून चालू करा, भजन कीर्तनापासून आमची भक्ती चालू होऊ देत, ते आत्मनिवेदनापर्यंत जावी. म्हणून ते सांगतात की सगुण भजनासी सांडूच नाही सदा. आता सांगितलं की निकाम बुद्धीच्या भजना त्रैलोक्य नाही तुलना, समर्थ विन घडे ना निकाम भजन सिद्धा. आणि आता सांगतात की आत्म या आता इथून पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये आता बघा की आम्ही त्या लेवलला कसं राहावं, का राहावं हे सांगतात. आणि म्हणून जर आम्हाला जर त्या तिसऱ्या लेवलला म्हणजे आत्मस्वरूपाच्या लेवलला जर 24/7 365 डेज जर राहायचं असेल तर काय केलं पाहिजे. कारण मी 24 तास नामस्मरण करू शकत नाही, मी 24 तास मेडिटेशन करू शकत नाही, मी 1 तासभर 2 तासभर 3 तासभर पूजा केली, मी 1 तासभर 2 तासभर 3 तासभर मेडिटेशन केलं, मी 1 तासभर 2 तासभर 3 तासभर मी नामस्मरण केलं, पण तरी सुद्धा मी संबंध 24 तास तसं कारण मला इंटरॅक्ट करायचं लोकांशी, मला या शरीरामध्ये असल्यानंतर मला खाणं पिणं सगळं आहे, मला आय नीड टू इंटरॅक्ट. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की निकाम भजन म्हणजे निष्काम कर्मयोग. भगवंतांनी गीतेमध्ये 3, 4, 5 अध्यायाचे सांगितलं की निष्काम कर्मयोग हा बाकीच्या वेळेला करून आम्ही आयुष्य काढणं आवश्यक आहे. म्हणजे काय की निकाम बुद्धीच्या भजना म्हणजे कुठलीही कामना नाही, कुठलीही इच्छा नाही, कुठलंही काहीही मिळवायचं नाही, काहीही मला मिळवायचं नाही, काहीही माझी इच्छा नाही, पण तरी सुद्धा मी काय करतो, भगवंताचं स्मरण करतो. मी त्याचं नाव घेतो का, नाव घेत नसेल कदाचित, मी माळ घेतलीये का, मी माळ घेतली नसेल कदाचित, मी एका जागेवर डोळे मिटून मेडिटेशन करतो का, तसं मी बसलो नसेल कदाचित, पण यत करोशी यत जुहोशी या श्लोकाप्रमाणे जे मी काही करतो, जे काही करतो त्याच्यामध्ये मी त्या भगवंतासाठी करतो, माझ्यासाठी करत नाही. मी खातो उठतो बसतो हे भगवंतासाठी करतो. जसं जनाबाई म्हणते की देव खाते देव पिते, मी ते जेवण करतच नाहीये, कोण जेवण करतोय, पांडुरंगच जेवण करतोय. म्हणजे कोण, मीच माझं शरीराने जेवण करतोय, पण माझं सगळं लक्ष हे पांडुरंगाकडे आहे. म्हणजे काय, मग प्रॅक्टिकली मी कसं म्हणणार की माझं लक्ष जर पांडुरंगाकडे आहे म्हणजे काय, माझं लक्ष जेवणाकडे नाही, माझं लक्ष पांडुरंगाकडे आहे म्हणजे काय, तर मला या जेवणातनं काय मिळणार आहे ही मला इच्छा नाही. म्हणजे काय की मला आत माझ्या जेवणामध्ये गुलाबजाम आहेत का, बासुंदी आहे का, वडा आहे का, भजी आहेत का, भात आहे का, आमटी आहे, मला काहीही माहिती नाही, मला काही इच्छा नाही. जे काही माझ्या पानात पडलेलं आहे, जे काही माझ्या पानामध्ये आज आलेलं आहे, ते मी अतिशय आनंदाने भगवंताचा प्रसाद म्हणून मी ज्याला भक्षण करतो, तेच हे भगवंताचं भजन आहे. निष्काम बुद्धीचिन्ह ते भजन आहे. जरी मी जेवण करत असेल तरी ते जेवण करत नाही, तर मी भगवंताचा प्रसाद भक्षण करतो. भगवंताचा प्रसाद भक्षण करताना मी भजन करतोय भगवंताचं, कारण माझ्या प्रत्येक घासामध्ये ग्रॅटिट्यूड आहे की अरे भगवंतानी मला हा प्रसाद दिलेला आहे, भगवंतानी हे मला जेवण दिलेलं आहे. हे जेवण, हे भात मी खातोय, तांदूळ खातोय, मी पोळी खातोय, आमटी खातोय, पण हे पोळी किंवा हे मी आणलेलं नाही. हे जर पिकवायचं असेल शेतकऱ्याला तर शेतकऱ्याच्याही हातात नाही. व्यवस्थित वेळच्या वेळेला पाऊस पडला पाहिजे, व्यवस्थित वेळच्या वेळेला ते शेतकऱ्यांनी पेरलं पाहिजे, त्याची मशागत केली पाहिजे, त्याच वेळेला ते माझ्या अन्नामध्ये आज येईल. आणि ते आज माझ्या समोर आलेलं आहे. मी त्याला नावं ठेवता कामा नये, मी त्याच्याकडे अतिशय आदराने, अतिशय ग्रॅटिट्यूडने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि ज्यावेळेला मी त्याच्याकडे बघतो त्यावेळेला मला आठवण येते त्या भगवंताची, आणि मग तो प्रसाद होतो. आणि हेच निष्काम कर्मयोग आहे की जे हे मला बुद्धीनं कळलेलं आहे. बघा, ह्याच्यामध्ये इमोशन्स नाही, हे मला बुद्धीनं कळलेलं आहे. आणि म्हणून माझ्या मनामध्ये बुद्धीनं कुठलीही इच्छा नाही,
याच्यामध्ये म्हणून दोन गोष्टी येतात, एक म्हणजे मन आणि दुसरं म्हणजे बुद्धी. मनाचा स्वभाव हा नेहमी मागण्याचा आहे, मनाचा स्वभाव हा नेहमी संकल्प विकल्पाचा आहे. पण ज्यावेळेला विचार करतो माणूस, त्यावेळेला बुद्धीनं ज्यावेळेला मला कळतं की अरे मला आता काहीही नको, ईश्वरा मला काहीही नको, तू जे मला जसं ठेवलेलं आहेस, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आणि म्हणून ते म्हणतात की निकाम बुद्धीची भजना, त्रैलोक्य नाही तुलना, समर्थे विण घडेना निकाम भजन. म्हणून समर्थ म्हणतात की अरे माणूस जर समर्थ जर नसेल तर त्याच्या हातून निष्काम भजन, निष्काम कर्मयोग होणंच शक्य नाही. केवढं विधान आहे बघा. इट इज नॉट दॅट इझी. कारण का की जर आमच्यामध्ये जर डिटर्मिनेशन नसेल, आमच्यामध्ये जर कन्व्हिक्शन नसेल, आम्हाला जर ईश्वर काय आहे हे जर कळलं नसेल, आम्ही जर दासबोध वाचला नसेल, त्याच्यावर विचार आणि चिंतन जर केलं नसेल, तर आमच्या हातातून निष्काम कर्मयोग, निष्काम भजन होणंच शक्य नाही. कामनेने फळ घडे, निकाम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे मदांतर श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात की अरे तुला जर जगायचं असेल, तुला वाटतंय ना तू तिसऱ्या लेवलला जावंस, तुला वाटतंय ना तुझ्या 3 लेवल्स आहेत, शारीरिक लेवल, मानसिक लेवल आणि अंतःकरण आत्म्याची लेवल. जर तुला जर जायचं असेल तर तुला हे काय कर, कामनेचं जे फळ आहे, कामनेने जर मी कामना केली, जर मी इच्छा केली, तर त्याचं फळ मला मिळणार, प्रश्नच नाही. आणि तो फळ ईश्वर देणार, प्रश्नच नाही. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की माझ्याकडे सगळी येणारी माणसं आहेत ती फक्त चिरीमिरीची माणसं आहेत. म्हणजे काय, मी इथं दुकान उघडून बसलेलो आहे, माझ्याकडे भगवंत द्यायला आहे, माझ्याकडे परब्रह्म द्यायला आहे, पण सगळी माणसं येतात आणि माझ्याकडे कुणी परब्रह्म मागत नाही. माझ्याकडे फक्त व्यवहारातले मागणी मागतात, व्यवहारातली कामना मागतात आणि मी त्यांना देतोही. त्यांना पाहिजे तसं, त्यांना रुचेल असं, पचेल असं त्यांना मी फळ पण देतो. पण माझ्याकडे कुणीही परब्रह्म मागणारा, आत्माराम मागणारा, प्रभू श्रीराम मागणारा कुणीही येत नाही. आणि म्हणून म्हणतात की जर आम्ही कामना ठेवली नाही, इच्छा ठेवली नाही, कुठलीही इच्छा नाही, म्हणून काहीही नाही, कामनेने फळ घडे, निकाम भजने भगवंत जोडे. जर आम्हाला भगवंत पाहिजे असेल, बघा आम्हाला खरं ऍक्च्युली आयुष्यामध्ये भगवंत नकोच आहे. आम्हाला काय पाहिजे, आम्हाला आमच्या लाईफ कम्फर्टेबल करायचं आहे. आणि म्हणून एखादाच माणूस असा येतो की आपण मागच्या समर्थांनी म्हटलेलं की त्याला महापुरुष आहे, कारण त्याला खरोखर भगवंत पाहिजे. आणि तो कसा आहे, समर्थ आहे. म्हणजे काय की ही हॅज अ लॉट ऑफ कन्व्हिक्शन, ही हॅज अ डिटर्मिनेशन, ही हॅज अ कन्सिस्टन्सी. फळ भगवंता कोणीकडे महदांतर श्रीराम. म्हणून नाना फळे देवापाशी आणि फळ अंतरी भगवंतासी, या कारणे परमेश्वराचे निकाम भजावे श्रीराम. म्हणून समर्थांनी अतिशय स्पष्टपणानं या समासामध्ये सर्व साधकांना सांगितलेलं आहे की देवापाशी सर्व फळ आहेत, म्हणजे गुरूंपाशी सुद्धा सर्व फळ आहेत. कारण देव आणि गुरु हे दोन वेगळे नाहीत. कारण का की गुरु त्या लेवलला गेल्यामुळे देव जसा फळ देऊ शकतो तसं गुरु सुद्धा आम्हाला फळ देऊ शकतात. म्हणून ते सामर्थ्यवान आहेत. पण आमचं कर्तव्य काय, आमचं कर्तव्य एवढंच आहे की या कारणे परमेश्वराशी निकाम भजावे सर. याचं कारण काय की मला त्या लेवलला जायचं आहे. मला जर फिजिकल लेवलला मी जर समजा मी आयुष्य काढलं तर मी काय होणार, हे शरीर पडल्यानंतर मी परत फिजिकल लेवलला येणार. बघा जर या शरीरामध्ये असतानाच मला आता फिजिकली कुठल्याही भावना नाहीये, माझ्या मनामध्ये फक्त ईश्वराची भावना आहे, ईश्वरच फक्त मला पाहिजे आहे. आणि जो ईश्वर सगुण आहे, म्हणजे कुठल्या 4 आपल्याला ज्या मुक्ती सांगितलेल्या आहेत, सायुज्य मुक्ती, सारूप्य मुक्ती, ह्या ज्या सगळ्या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत, त्या उरलेल्या 3 ज्या मुक्ती आहेत त्या आमच्या अंतःकरणाच्या कामना आहेत, म्हणजे सूक्ष्म कामना आहेत. आणि त्यामुळे आम्हाला त्या भगवंतासारख्या मी होतो, भगवंताचं आम्हाला सानिध्य लागतं, भगवंताचं रूप आम्हाला प्राप्त होतं. कारण भगवंत वायुरूप आणि सूक्ष्मरूप असल्यामुळे आम्ही सुद्धा होतो, म्हणून आम्हाला स्वर्गलोक सुद्धा मिळू शकतो. पण आम्हाला गीतेमध्येच भगवंत सांगतात की अरे तुला जरी स्वर्गलोक आता मिळाला, तुला जरी त्या देवाच्या सानिध्य मिळालं, सारूप्य मिळालं, तरी सुद्धा ते फायनल डेस्टिनेशन नाही. क्षीणे पुण्ये मर्तलोकम विशंती. आणि म्हणून परमार्थामध्ये दृष्टादृष्ट विजये, दृष्ट आणि अदृष्ट, श्रेयस आणि निश्रेयस,
कुठल्याही आमच्या मनामध्ये कामना असू नयेत. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात, या कारणे परमेश्वराचे निकाम भजावे श्रीराम. आणि याच्यासाठी खरोखर मला समर्थांची ही गोष्ट सांगावीशी वाटते. ही खरी आहे की नाही मला माहिती नाही, पण समर्थांच्याकडे बघितल्यानंतर ती नक्की खरी असेल असं आपल्याला नक्की वाटेल. समर्थ ज्या वेळेला श्रीरामापुढे, प्रभू श्रीरामापुढे उभं राहायचे आणि नमस्कार करायचे, त्यावेळेला समर्थ काहीही मागत नसत. त्यांच्या मनामध्ये कुठलीही भावना नसायची, फक्त प्रेम, फक्त ग्रॅटिट्यूड, फक्त अतिशय परमप्रेम. एवढ्याच परमप्रेमानं ते भगवंताकडे, रामाकडे, प्रभू श्रीरामाकडे बघायचे आणि ते रूप मनामध्ये साठवून घ्यायचे. म्हणून एकदा एका भक्तांनी विचारलं की अहो भगवंत, तो समर्थ, तुम्ही भगवंतापुढे, रामापुढे काही मागत नाही, तुम्ही का मागत नाही? समर्थांचं आन्सर जर आम्ही ऐकलं तर ते आम्हाला आमच्या हृदयामध्ये ठेवण्यासारखं आहे. समर्थ म्हणाले की अरे, तो जर ईश्वर आहे, तो भगवंत आहे आणि मी भक्त आहे, मी जीव आहे आणि तो ईश्वर आहे, असं जर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मी अल्पज्ञ आहे. हा आमच्यामध्ये डिफरन्स आहे. मग जर तो जर सर्वज्ञ असेल तर त्याला माझ्या मनामध्ये सगळं काय चाललंय सगळं माहिती आहे. मला त्याला वेगळं सांगायचंच कारण नाही. आणि मी जर त्याला सांगितलं, याचा अर्थ असा झाला की आय डोंट बिलीव्ह हिम, तो सर्वज्ञ आहे याच्यावर माझा विश्वास नाही. आणि म्हणून मी त्याला सांगतो की अरे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे दे, मला ते दे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अरे, जर तो सर्वज्ञ असेल तर मला त्याला काहीही मागायचं कारण नाही. निकाम भजावे, मी फक्त त्याला नमस्कार करतो, मी त्याला फक्त पूजा करतो, मी त्याला फक्त आनंदाने, प्रेमाने त्याच्याकडे पाहतो आणि बस फक्त तू आणि मी असावा, बाकी काही नको. मला या शरीरामध्ये असताना सुद्धा मला काहीही नको आहे. आणि हेच जे आहे हे, म्हणून हे काय होतं, समर्थ हे विन घडेना निकाम भजन श्रीराम. हे भजन इतकं सोपं नाही, अध्यात्म इतकं सोपं नाही, परमार्थ इतका सोपा नाही, भक्ती इतकी सोपी नाही. कारण का की निकाम भजन, निकाम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादा वेगळे. बघा, म्हणजे ह्याचं काय की जो हा पॅराडॉक्स आहे की ज्या वेळेला तुम्ही प्रचंड वैराग्य येईल, समर्थांसारखं ज्यावेळेला वैराग्य, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असं जसं वैराग्य येईल, म्हणजे थोडक्यात काय की कुठलीही कामना नाही, त्याच्याकडे सामर्थ्याचे मर्यादा वेगळी. बघा की जो मागतो त्याला ते मागणारं ते मिळतं, पण जो काहीही मागत नाही त्याला सर्व मिळतं. डील किती चांगला आहे बघा. आणि म्हणून आम्ही साधकांनी काय करावं तर आम्ही काहीही मागू नये. निकाम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादा वेगळे. जर आम्हाला जर सामर्थ्य हवं जर असेल, मर्यादापेक्षा म्हणजे इन्फायनाईट सामर्थ्य जर पाहिजे असेल, ते कुणाचं सामर्थ्य आहे? ते समष्टीचं सामर्थ्य आहे, ते ईश्वराचं सामर्थ्य आहे, ते सगुण आणि निर्गुण असणाऱ्या परमात्म्याचं सामर्थ्य आहे. आणि जर ते जर सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्य जर, आणि म्हणूनच संतांनी वेगवेगळे चमत्कार केलेले आहेत. रेड्याच्या तोंडी वेद वदवले, शव जिवंत केली, जड भिंत चालवली, सामर्थ्य चढे मर्यादा वेगळी. आणि हे कशात आलं? माऊलींनी कधीही मनात म्हणलेलं नव्हतं की मला अशी एक चमत्कार व्हावा, मी चमत्कार करावा, लोकांनी मला पाया पडावं, मी लोकांना निरूपण करावं, लोकांनी मला वा म्हणावं की वा किती छान, मला लोकांनी असं करावं, मला लोकांनी असं करावं, मला हे मिळावं. कधीही नाही. म्हणून निकाम भजनाचे फळ आगळे, सामर्थ्य चढे मर्यादा वेगळे, तेथे बापुडी फळे कोणीकडे श्रीराम. म्हणून समर्थ पण इथे म्हणतात गोंधळकर महाराजांना की अरे ती फळं बापुडी केवढी कोणीकडे आहेत बघा. ती फळं थोड्या काळापुरती आहेत. म्हणजे थोडक्यात काय की त्यांना सांगायचं आहे की अरे विशाल दृष्टी करा. आम्ही मागितली तर खरोखर या देहामध्ये असताना काही काळापुरती नोकरी आहे. आम्हाला बंगला मागितला तर काही काळापुरता बंगला आहे, कम्फर्ट आहे, काही हरकत नाही. कधी संपत्ती आहे, काही काळापुरती आहे. आमचे सगळे नातेवाईक असतील, आमची मुलं बाळ असतील, त्यांना जे काही मागतो, माझ्यासाठी मागतो, शरीरासाठी मागतो, हे तेवढ्या पुरतं आहे. इट इज जस्ट फॉर टेम्पररी थिंग. जर मला इन्फायनाईट जर सामर्थ्य पाहिजे असेल तर मी काहीही मागणं अपेक्षित नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की आता बघा, आता काळजीपूर्वक, भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगेच. म्हणून जे आम्ही म्हणतो की आम्हाला देव का पावत नाही, आम्ही देवासारखे का होत नाही, आम्हाला देवाचं दर्शन का होत नाही? कारण भक्ते जे मनी धरावे, ते देवे आपणची करावे. म्हणून आम्ही जे आमच्या मनामध्ये असतो,
ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. जे आमच्या मनामध्ये आहे, जे साधकाच्या मनामध्ये आहे तेच देव करतो. साधक म्हणला की मी सगुण भक्तीमध्ये रमणार, देव तथास्तु म्हणतो. साधक म्हणाला की मला 3 BHK पाहिजे, देव तथास्तु म्हणतो. साधक म्हणाला की माझं संकट दूर कर, देव तथास्तु म्हणतो. आणि जर एखादा साधक म्हणाला की भगवंता, स्वामी विवेकानंदांची ती कथा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की त्यांना त्या व्यावहारिक ह्याच्यावर खूप प्रॉब्लेम्स होते. ते रामकृष्ण परमहंसाकडे नेहमी जायचे आणि त्यांना नोकरी गेलेली होती, खाण्याची ददात होती, नुसती त्यांच्या खाण्याची ददात नव्हती तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा काहीही नव्हतं. खूप प्रॉब्लेम होते. वेळच्या वेळेला खाणं मिळत नसेल, म्हणजे बेसिक नेसेसिटी सुद्धा भागत नव्हत्या. आणि ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांना ते माहिती होतं, रामकृष्ण परमहंस म्हणले जा कालीकडे माग, कालीकडे जे काही मागशील ते तुला देईल. स्वामी विवेकानंद नरेंद्र त्यावेळेला ते गेले, ते काली पुढे उभे राहिले आणि सर्व विसरून गेले. आता 3दा झालं. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांची परीक्षा बघत होते की आणि ज्या वेळेला 3 वेळेला स्वामी विवेकानंद परत आले आणि ते म्हणले की मला काहीही नको आहे. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांची परीक्षा घेतली. त्यांना मनातून माहिती होतं की नरेंद्रांनी काही मागू नये असं त्यांना वाटत होतं. आणि नरेंद्र त्या परीक्षेला खरा उतरला. कारण का की भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे. जे भक्ताच्या मनामध्ये आहे ते देव आपल्यासारखे करतो. म्हणून साधकाला सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे देव माझा ऐकतो, माझे गुरु माझे ऐकतात, मला जे काही मी मनात होतं ती माझी संकट पूर्ण होतात, मला जे काय पाहिजे ते मिळतं. अगदी बरोबर आहे, ते सामर्थ्य गुरूंचं आहे, ते सामर्थ्य ईश्वराचं आहे. पण आम्ही त्याला किती त्रास द्यावा, त्याला सारखं किती मागावं. म्हणून आम्हाला कधीतरी असं वाटावं की आम्हाला काहीही नको. आणि म्हणून म्हणतात की भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे, तेथे वेगळे भावावे न लगे कदास. दोन्ही सामर्थ्य एक होता, काळास नाटोपे सर्वथा, तेथे इतरांची कोण कथा. कीटक न्याय. कीटक न्याय हा जो आहे हा शास्त्रामधला अतिशय प्रसिद्ध आहे. कीटकाचं फुलपाखरू होतं, पण असं म्हणलं जातं की कीटक हा नेहमी त्या फुलपाखराची अपेक्षा धरतो, फुलपाखराचं कामना धरतो. बघा, म्हणजे साधकासाठी सुद्धा एकच कामना वर्ज नाही. ती कुठली कामना की मला भगवंता तू तुझ्यासारखं कर, मला बाकी कुठलंही नको, मला काहीही नको आहे, मला फक्त काय पाहिजे, मला तू हवा आहेस. हा कीटकज्ञ आहे की व्हॉट यू थिंक सो यू बिकम. आपल्याला इंग्लिशमध्ये हे वाक्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे मला वाटतं ते मला मिळतं, तसा मी होतो. कीटक काय म्हणतो की कीटक म्हणतो की मला फुलपाखरू व्हायचं आहे आणि तो फुलपाखरू होतो. आणि म्हणून निकाम भजन तरी विशेष ब्रह्मज्ञान तयास तुळिता त्रिभुवन पुणे वाटेचा. म्हणून इथे म्हणतात की खरोखर जो निष्काम कर्मयोग करतो, निकाम म्हणजे कुठलीही कामना न करता भजन प्रेम परमेश्वरावर करतो, त्यालाच परमेश्वराची कृपा होते, त्याच्यावरच परमेश्वराची कृपा होते, त्यालाच विशेष असं ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान मिळतं. तोच त्या 3ऱ्या लेवलला आत्मस्थितीमध्ये कायम राहू शकतो. बघा, म्हणजे हे जे बेसिकली स्टेप्स सांगितल्या समर्थांनी, ह्या ओपन सिक्रेट आहे की सगळ्यांना ब्रह्मज्ञानी व्हावं यासाठी या स्टेप्स सांगितलेल्या आहेत. की जर ब्रह्मज्ञान व्हायचं असेल, त्याच्यामध्ये स्थिर व्हायचं असेल, आम्हाला स्थितप्रज्ञ व्हायचं असेल, त्रिगुणातीत व्हायचं असेल, आम्हाला जीवनमुक्त पुरुष व्हायचं असेल, आम्हाला ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी व्हायचं असेल, तर आम्हाला या स्टेप सांगितल्या केल्या की संपलं काम, बाकी काहीच नाही. आणि म्हणून सांगतात की ज्याला ब्रह्मज्ञान मिळालेलं आहे तयास तुळिता त्रिभुवन पुणे वाटेस राम. त्या माणसाला हे त्रिभुवन म्हणजे तिन्ही गोष्टी, म्हणजे नुसतं पृथ्वी नव्हे, त्रिभुवन सुद्धा त्याला कमी वाटेल. कारण का की त्याच्यापाशी कोण आहे, त्याच्यापाशी परब्रह्म परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे काय की तो त्या अवस्थेमध्ये परब्रह्म परमात्मा स्वरूप अवस्थेमध्ये स्थित आहे. येथे बुद्धीचा प्रकाश आणि न चढे विशेष प्रताप कीर्ती आणि यश निरंतर श्रीराम. आणि म्हणून तो माणूस ह्या शरीरामध्ये असतानाच, आणि बघा आम्हाला संत म्हणतात की अरे आम्हाला संत ओळखण्यासाठी फार कष्ट घ्यायला लागत नाही. महापुरुष
ओळखायला फार कष्ट करायला लागत नाहीत. आम्हाला त्यांच्या शरीराकडे पाहायचं नाही, त्यांच्या बुद्धीचा प्रकाश ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला त्यांना आम्हाला कळतं की प्रताप, कीर्ती आणि यश त्यांच्याकडे अगदी डोळे झाकून येतात. कसे येतात? कारण ती समष्टीची शक्ती त्यांच्याकडे असते आणि म्हणून त्यांची शक्ती, त्यांची बुद्धीचा प्रकाश हा स्वतःसाठी सेल्फिश नसतो, या सगळ्या समष्टीसाठी असतो. आणि भगवंत त्यांची नेमणूक करतो या संतांची की अरे असे जे अनेक भक्त, माझेच भक्त या भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहेत, त्यांना तू मार्ग दाखव, त्यांना तू ज्ञानी कर, त्यांना तू कशा पद्धतीने उपासना कर, कशा पद्धतीने खालच्या स्थूलाच्या पायरीपासून सूक्ष्म सूक्ष्मतरापर्यंत घेऊन जा, वेगवेगळ्या कामनेपासून निकाम अवस्थेपर्यंत त्यांना घेऊन ये, त्यांना या नवविधा भक्तीपासून खालच्या स्टेपपासून आत्मनिवेदनापर्यंत त्यांना घेऊन ये. यासाठी या संतांची, म्हणून त्यांच्याकडे सामर्थ्य या शरीरामध्ये असतानाच असतं आणि ते सामर्थ्य हे शरीर गेल्यानंतर सुद्धा असतं. कारण सामर्थ्य हे शरीराचं नाही, हे ते आत्मस्वरूपाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे प्रताप, कीर्ती, यश आहे. आणि ती कशी आहे? निरंतर आहे. कारण तो एकच परब्रह्म परमात्मा त्या स्वरूपामध्ये संत ह्या शरीरामध्ये असताना स्थिर असतात. ते या स्थूल शरीरावर नसतात, लेवलला नसतात, या आमच्या मनाच्या लेवलला नसतात, तर ते आत्मस्वरूपामध्ये निरंतर स्थित असतात. आणि जर आम्हाला स्थिर व्हायचं असेल त्या अवस्थेमध्ये, तर या स्टेप्स आम्हाला केल्या पाहिजेत, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, तेथे होती तत्पर प्राणिमात्र श्रीराम. जेथे भ्रष्टाचार घडेना, तो परमार्थही दडेना, समाधान बिघडेना, निश्चयाच श्राव. म्हणून याच्यासाठी काय पाहिजे? तर एकच की ह्या निरूपणाचा विचार केला पाहिजे, या समासाचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. त्या पद्धतीने आमचं आयुष्य आम्ही घडवलं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही आमचे आचार आणि विचार तयार केले पाहिजेत, त्या पद्धतीने आम्ही आमचे 24 आवर्स व्यतीत केले पाहिजेत. तुम्ही काय करता त्याला महत्व नाही, तुम्ही कसं करता ह्याला महत्व आहे. आम्ही 24 तास नामस्मरण केलं नाही तरी चालेल, 24 तास मेडिटेशन केलं नाही तरी चालेल, परंतु ते सगळं कशासाठी करतो, काय करतो आणि काय केल्यानंतर कशा पद्धतीने तेच जीवन हरिकथेचा गजर होईल, ते आम्ही पाहतो. तेथे होती तत्पर प्राणिमात्र श्रीराम. त्यासाठी तत्परता पाहिजे, त्यासाठी धैर्य पाहिजे, त्यासाठी धीर पुरुष पाहिजे, त्यासाठी डिटर्मिनेशन पाहिजे, त्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे, त्याच्यासाठी कन्व्हिक्शन पाहिजे. म्हणून ते म्हणतात की तेच असेल तरच, निश्चय जर असेल तर कधीही ते समाधान, कधीही तो आनंद, कधीही तो शांती ढळू शकत नाही. आणि म्हणून एकच समर्थ सांगतात की सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे. म्हणून सदैव सदा सर्वदा 24/7 365 सार काय असार काय, नित्य काय अनित्य काय, विवेक काय अविवेक काय, आत्मा काय अनात्मा काय, सब्जेक्ट काय ऑब्जेक्ट काय, याचा विचार करणं, बुद्धीनं विचार करणं, विचार करता करता त्या पद्धतीने आमचे आचार तसे बनवणं, आचार केल्यानंतर तसेच बनत, जसं माझे विचार होतात तसेच माझे आचार असतात, जसे माझे आचार असतात तसेच विचार असतात, दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि म्हणून या पद्धतीने विचार करून आचार करणं आणि आचार करून विचार करणं आणि विचार करत आचार करत हे आयुष्य घालवणं, वेगवेगळ्या उपासना करणं, साधना करणं, निष्काम कर्मयोगानं जगणं, त्याचं निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणं, असं करत 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 खालच्या लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत जाणं आणि वरच्या लेवलला पसंत गेल्यानंतर तिथं स्थिर राहणं. कारण लगेच आम्ही खालच्या लेवलला येऊ शकतो, म्हणून नुसतं ज्ञान कळून उपयोगाचं नाही, ते नुसतं ज्ञान शाब्दिक ज्ञान असू नये, ते ज्ञान नुसतं बोलण्यापुरतं असू नये, तर ते ज्ञान स्थिर असावं, ते ज्ञान अनुभवजन्य असावं, ते ज्ञानाचा अनुभव यावा, त्या ज्ञानामध्ये आम्ही स्थिर व्हावं. आणि तोच आपला पुढचा समास आहे. आणि तो समास म्हणजे अजून आपलं थोडंसं आहे, तो पुढचा समास आपण पुढच्याला पाहू, पण त्याआधी हा समास आपण कंप्लीट करूया. बुद्धी भगवंताचे देणे पालटेना श्राम. म्हणून ह्या पद्धतीने अखंड आम्ही साधना करणं. म्हणून साधना उपासना ही काही वेळापुरती नाही, ही साधना उपासना म्हणजे माझं आयुष्यच हे भगवंतासाठी आहे. साधना उपासना ही आयुष्यभर 24/7 कंटिन्युअस चालू आहे.
म्हणून म्हणतात की ते भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण यदार्थी भगवत वचन सावधायिका असता. म्हणून भक्त आणि भगवंत अनन्य होणं हे महत्वाचं आहे. आणि ते कधी होतात, कुठल्या लेवलला होतात? शारीरिक लेवलला होऊ शकत नाहीत, कारण भगवंताला शरीर नाही. तो शरीर आमच्यासाठी धारण करतो आणि अवतार घेतो, वरून खाली येतो. म्हणून इंद्रियाणा मनशास्वी तो या मानसिक लेवलला, म्हणजे अंतःकरणाच्या लेवलला, या माइंडच्या लेवलला तो आहे. नवे नवे मन म्हणजेच तो आहे. पण मी त्याच्याशी अनन्य का होऊ शकत नाही? कारण तो सात्विक आहे. माझ्या मनामध्ये सगळ्या वृत्ती आहेत, माझ्या मनामध्ये सगळे थॉट्स आहेत, माझ्या सगळ्या मनामध्ये सगळे विचार आहेत, माझ्या मनामध्ये सगळ्या कामना आहेत, माझ्या मनामध्ये मला काहीतरी भोगायचं आहे, माझ्या मनामध्ये राग द्वेष मद मोह हे विकार आहेत. जोपर्यंत माझ्याच मनामध्ये हे सगळं आहे तोपर्यंत मी भगवंताशी अनन्य होऊ शकत नाही. म्हणजे मग साधना कशासाठी करतो? ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये, अंतःकरण शुद्ध्यर्थम अहम इदम करिष्ये. म्हणजे माझं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी मी हे सगळं करतो. म्हणजे माझ्या अंतःकरणातले राग द्वेष मद मोह मत्सर काढण्यासाठी मी उपासना करतो. माझं अंतःकरण मला ज्ञान आणि वैराग्य मिळावं यासाठी मी उपासना करतो, साधना करतो, निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करतो. आणि त्यात मला काय होणार? एवढं एकच होणार की तो भगवंत सूक्ष्म शरीरामध्ये मनामध्ये तो स्वतःच तो आहे, तोच मला बुद्धी देतो. ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. तोच मला बुद्धी देतो, कारण तोच मन आहे, तोच बुद्धी देणारा आहे, तोच ज्ञान शक्ती देणारा आहे. मग त्याला मी का मानत नाही सूक्ष्म लेवलला? त्याच्यामध्ये माझ्यामध्ये डिफरन्स काय? एवढाच डिफरन्स आहे की तो जो माझं अंतःकरण आहे ते अंतःकरण विकारमय आहे. माझं अंतःकरण हे शुद्ध नाही. अंतःकरणामध्ये अनेक वासना इच्छा आहेत आणि म्हणून मी भगवंताशी अनन्य होऊ शकत नाही. अन्य न म्हणजे अनन्य. आणि अनन्य होण्यासाठी मी भगवंतासारखं व्हायला पाहिजे. भगवंत कसा आहे? भगवंत इंद्रियाणा मनश्चास्मी. मन हाच भगवंत आहे, म्हणजे अंतःकरण हाच भगवंत आहे. म्हणजे कोण? विष्णू आहे. आणि मग जर अंतःकरण जर विष्णू असेल तर मला जर त्याच्याशी अनन्य व्हायचं असेल तर त्या अंतःकरणामध्ये मला काहीही कामना नकोत, त्या अंतःकरणामध्ये मला काहीही वासना नकोत. त्या अंतःकरणानं अतिशय अंतर्मुख अंतःकरण आहे. ते अतिशय भक्तियोगानं ओथवलेलं अंतःकरण आहे की त्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या परम प्रेम स्वरूपा, या परमेश्वराच्या स्वरूपाचं अखंड प्रेम आहे, दुसरं काहीही नाही. तीच अनन्यता आहे. ज्या वेळेला हे बाकीचं सगळं जातं, म्हणजे विकार कमी होतात, बहिर्मुखता कमी होते, अंतःकरण शुद्ध होतं, सगळ्या कामांना संपतात, त्याच वेळेला तो भगवंत आणि मी अनन्य होऊ शकतो. आणि त्यासाठी भगवंताची कृपा लागते आणि ती कृपा सुद्धा भगवंतच देतो. फक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण यदार्थी भगवत वचन सावधायिका असता. हे भगवंताचं वचन आहे. हे समर्थ सुद्धा म्हणतात की मी सांगत नाही बाबा, मी सांगतोय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवू नका. भगवंतानी स्वतः गीतेमध्ये सांगितलंय की ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगीसलाम. म्हणून आम्हाला जर आनंद पाहिजे असेल, बघा, आम्हाला जर ऍब्सोल्यूट हॅपीनेस पाहिजे असेल, ऍब्सोल्यूट सायलेन्स, ऍब्सोल्यूट पीस पाहिजे असेल, म्हणजेच ऍब्सोल्यूट भगवंत पाहिजे असेल, तर आम्ही सुरुवात शरीरापासून केली पाहिजे. आम्ही या लेवलला शारीरिक लेवल पासून सुरुवात केली पाहिजे, म्हणजेच सगुण भजन पासून चालू केलं पाहिजे. पण सगुण भजन करतानाच आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की मला स्टेप बाय स्टेप वरती 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 जायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे तर शारीरिक लेवल पासून मानसिक लेवलला जायचं आहे, बॉडी लेवल पासून माइंड लेवलला जायचं आहे, आणि माइंड लेवल पासून त्याच्यावरच्या लेवलला म्हणजे सोल लेवल म्हणजेच आत्मस्वरूपाच्या लेवलला जायचं आहे की जे निर्गुण निराकार आहे. म्हणजे पहिल्या दोन स्टेप या सगुण साकार आहेत. शरीर सगुण साकार आहे, अंतःकरण हे सुद्धा सगुण साकार आहे, आणि या अंतःकरणाच्या पलीकडे असलेलं जे आत्मस्वरूप आहे ते निर्गुण निराकार आहे. आणि त्यासाठी मला ह्याच स्टेप बाय स्टेप केलं पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही. आणि म्हणूनच समर्थ ते म्हणतात की आम्ही म्हणून सगुण भजन परी विशेष ब्रह्मज्ञान. आम्हाला काय पाहिजे? ब्रह्मज्ञान पाहिजे. आम्हाला निर्गुण निराकार परब्रह्म आत्मस्वरूप हवं आहे. परंतु आम्ही चालू करणं कुठून आवश्यक आहे तर सगुण भजनाचं. आणि मग ज्यावेळेला आम्ही ते तसं करू, प्रत्ययाचे समाधान दुर्लभ. आम्हाला काय मिळणार त्यातून? बघा, म्हणजे अध्यात्मामध्ये आम्हाला काय मिळणार? आम्हाला काहीही मिळणार नाही. आम्हाला फक्त काय मिळणार तर ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. आम्हाला समाधान मिळणार. जे संतांना समाधान लाभलं,
जे संबंध सगळ्या या चराचरामध्ये, या समष्टीमध्ये जो आनंद भरलेला आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हा जो आनंद आहे, जो पीस किंवा सायलेन्स आहे, की ज्याच्या जे ऍब्सोल्यूट आहे ते ज्ञान स्वरूप असणार, सत्य स्वरूप असणार, अखंड स्वरूप असणार, जन्ममृत्यून विरहित असणार, अशा पद्धतीचं जे परब्रह्म आत्मा राम ते आम्हाला मिळणार. नव्हे नव्हे आम्हीच ते होणार. आणि आम्हीच ते झाल्यानंतर आम्हाला समाधानाच्या दुसरं काहीच नाही. जरी ते डिफिकल्ट असेल तरी ते इम्पॉसिबल नाही. जगामध्ये दुर्लभ आहे म्हणून समर्थ सुद्धा असं आहे कधीच म्हणत नाहीत की हे अध्यात्म किंवा हे दासबोध हा फार सोपा आहे असं कधीही ते म्हणत नाहीत. हे दुर्लभ आहे, हे डिफिकल्ट आहे, दुर्मिळ आहे. कारण अशी माणसं महापुरुष आहेत असं समर्थांनी सुद्धा सांगितलंय. कारण मोस्ट ऑफ द पीपल, मोस्ट ऑफ अस, मेनी ऑफ द टाइम, most of the time we try to prefer at the body level, try to remain at the body level, like to be staying there at the body level. We don't want to go beyond the body level. आणि म्हणून ते दुर्मिळ आहे. पण साधकांनी, दासबोधाच्या साधकांनी हे तिथपर्यंत करावं असं समर्थ आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात आणि म्हणतात की तुम्ही करत राहा, तुम्ही तिथं नक्की पोचाल. आज आपण इथेच थांबू. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. आपला आज आपण 8वा समास घेणार होतो पण तो काही झाला नाही. तो प्रचित निरूपण म्हणजे तो तर अजून जास्त चांगला समास आहे सर्व साधकांच्या दृष्टीनं की हे अध्यात्म म्हणजे किंवा दासबोध करणं म्हणजे अनुभवणं किंवा हे काय असं चमत्कार नाही. इट इज ओपन सिक्रेट. फक्त हे ह्या पद्धतीने आम्ही गेलं पाहिजे, त्या पद्धतीने प्रोसेस जाणून घेतली पाहिजे. पहिलीचा आम्ही कसं पास व्हायचं, दुसरीचं कसं पास व्हायचं, कसा पेपर येणार, हे सगळं आम्ही समजून घेतल्यानंतरच आम्ही 10वीत जातो आणि आम्ही पीएचडी करतो. तसंच इथे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. ते समजून कसं घ्यायचं आणि कसं ते अनुभवातून जायचं आणि अनुभवाच्या आधाराने आम्ही तिथं ते पोचायचं, ते पुढच्या समासाचा आहे. आपण पुढच्या रविवारी पाहू. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभेली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया.
जय जय रघुवीर समर्थ. छान, सुरेख. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. मायक्रोफोन आणि व्हिडिओ ऑन करू शकतो आपण. आणि काही जर काही क्वेश्चन्स असतील, शंका असतील, काही कॉमेंट्स असतील ते आपण करू शकतो. त्यावेळेला आज काहीच क्वेश्चन्स नाहीत. याचा अर्थ अगदी सगळं सोपं, सहज सोपं आहे असं, किंवा किंवा माझ्या सांगण्यामध्ये जर एखादं असं काही असेल की कळलं नसेल, आयदर ऑर, दोन्हीपैकी काहीतरी एक. ठीक आहे. तर क्वेश्चन नसतील तर आज आपण सेशन इथंच थांबूया. आपण पुढच्या रविवारी भेटू. हरिओम तत्सत. मी रेकॉर्डिंग हे थांबवतो आणि सेशन क्लोज करतो.